नमस्कार मित्रांनो, प्री लाईव्ह बॅचच्या नाही सेकंड प्री लाईव्ह बॅचच्या क्लास किती आहे माझ्या लक्षात नाही, शपथ सांगतो ह्यावेळेस पण लक्षात नाही. तर जे काय असेल ते स्ट्रॅटेजी क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहे लो ब्रेक हाय ब्रेक स्ट्रॅटेजी, सॉरी लो ब्रेक आणि विदाऊट लो ब्रेकची स्ट्रॅटेजी, जी की जबरदस्त वर्किंग आहे चालूच्या मार्केटमध्ये. पोटा पाण्यात बघितलं आहे, सॉरी फॉर दॅट. तुम्ही म्हणता ह्याला काय लाईव्ह क्लासमध्ये खायला सुचतं आहे, हात दोन येतो, पाणी पितो, पण पोटा पाण्यात मारतो आहे. एकतर फुकट आपदा, वरून पोट पण मारा. कोणी सांगितलं शांत, पण राहू दे, हात धुत नाही, हात पुसतो फक्त कशाला तर. हां, किती क्वेश्चन आहेत, मरू द्या, लय क्वेश्चन आहेत. दादा माझ्याकडे प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी आहे, पण सायकोलॉजी बी काय करू. सायकोलॉजी डेव्हलप करा, डेली एक ट्रेड करा, निमं काम इथंच खालाच होत आहे. टायमिंग ठरवा, 25% काम तिथं खालाच होत आहे, बाकी 25% मेंदूवर डिपेंड आहे. चलो स्क्रीन पे चलते गाइज. हां, हे बघा स्ट्रॅटेजी ऐका, काय ऐका, स्ट्रॅटेजी ऐका. बघा, सपोज मार्केटमध्ये अशी खपकन सेलिंग आली, डन, पहिला रोल अशी जबरदस्त सेलिंग पाहिजे मार्केटमध्ये, धड 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 सेलिंग पाहिजे, समजेत ना, समजे. नंतर शेअर झाली ना, स्क्रीन झाली, ओबेस चालू आहे का, एक सेकंद, ओबेस चालू आहे, चेक करू द्या. हां, आहे. अशी सेलिंग आली, सपोज करा अशी सेलिंग आली, ह्याच्यानंतर मार्केटमध्ये हा झाला लो क्रिएट, डन, लो क्रिएट झाला आणि हा लो मार्केटनं स्वीप केला, बरं का, ऐका, हा लो क्रिएट झाला, हा लो मार्केटनं काय केला, स्वीप केला. कॅन्डल क्लोजिंग असावं असं काही नाही, फक्त टच केलं पाहिजे, म्हणजे लिक्विडिटी स्वीप झाली पाहिजे. लिक्विडिटी स्वीप झाली आणि रिव्हर्सल मार्केटमध्ये आलं तर आपण काय करणार आहे, बघा, आपण काय करणार आहे, ही आहे पहिली लिक्विडिटी, बरोबर, ही काय पहिली लिक्विडिटी, आणि ह्याच्यामध्ये ह्या मुवमेंटमध्ये असणारी लिक्विडिटी म्हणजे ह्याच्यावरची लिक्विडिटी, समजलं. काय करणार आपण, ही पहिली लिक्विडिटी ह्याच्यावरची 2 नंबरची लिक्विडिटी पकडायची, डन, 2 नंबरची लिक्विडिटी पकडली, हिथून मार्केट चाललं वर, 2 नंबरची लिक्विडिटी स्वीप झाली पाहिजे, ठीक आहे. 2 नंबरची लिक्विडिटी स्वीप झाली की हिथं येणारी हॅमर कॅन्डल, हिथं येणारी ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल, कसली, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल, नीट आहे का, बरं का, लय वर्किंग स्ट्रॅटेजी, परत बोलत बसंत रडायचं नाही, आता सांगतोय. ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर, ह्याच्या लो ब्रेकवरती आपण सेल डायरेक्शनला पोझिशन बनवतो, ह्याच्या लो ब्रेकवरती आपण सेल डायरेक्शन पोझिशन बनवतो. 40 ते 50 पिपचा एस एल ठेवायचा, ठीक आहे, 40 ते 50 पिप, म्हणतो 45 पिपचा येतोय, 30 पिपचा पण येतो कधी कधी, ॲव्हरेज 35-40 पिपचा, 40 पिपचा तर ठेवायचा असेल, तिथून आपण 70 ते 80 पिप टार्गेट करू शकतो, ठीक आहे. 70 ते 80 पिप आपण टार्गेट करू शकतो. बघा, अजून एकदा एक्सप्लेन करतो, एक्झाम्पल पण दाखवतो. मार्केटमध्ये पाहिजे शार्प सेलिंग, डन. आता ह्या शार्प सेलिंग अशी आली की ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं असं लोवर लो स्ट्रक्चर बनलेलं असतं मार्केटमध्ये, बरोबर. मग मार्केटनं एक लो ब्रेक केला असा की ह्याच्यानंतर 2 नंबरची लिक्विडिटी बघायची. किती नंबरची, 2 नंबरची. पहिली लिक्विडिटी तर ही आहे, बरोबर. दुसरी लिक्विडिटी ही तर कुठं तर असणार आहे, बरोबर. ही लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर इथं बघायची ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर. आता स्क्रीनशॉट काढून घ्या, एकदम पिक्चर परफेक्ट मी ड्रॉ केलं आहे, बघा, हे असंच असतं, ठीक आहे. ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर आणि ह्याच्या लो ब्रेकला आपण सेल पोझिशन बनवणार, सिम्पल. घ्या स्क्रीनशॉट काढून काढायचं, थांबा हे डिलीट करतो वाटलंच तर. ठीक आहे, हां, एवढा काढून घ्या स्क्रीनशॉट. हॅमरवरती आपण सेल करणार, बघा, सिम्पल आहे, एवढी स्ट्रॅटेजी आहे. आता ह्याच्यात थोडे ॲडव्हान्स पार्ट पण आहेत, पण बेट मी तुम्हाला सिम्पल सांगतो. ॲडव्हान्स तुम्हाला ते गोल्डन ग्रुपमध्ये ॲटोमॅटिक ट्रेडसोबत होऊन जाईल, डन. दुसरी कन्फर्मेशन काय घेतो आपण, बिअरिश इनगल्पिंग, ठीक आहे. आता बघा, बिअरिश इनगल्पिंग कोणती घेतो आपण, बिअरिश इनगल्पिंग, ठीक आहे.
ही अशी बनली ग्रीन कॅन्डल आणि हिला इनगल्प केलं इथं असं. बियरिश इनगल्पिंग, ह्या बियरिश अशी बियरिश इनगल्पिंग बनली. बियरिश इनगल्पिंगचा रूल आहे का आता? बियरिश इनगल्पिंग बनली तर बियरिश इनगल्पिंगच्या ही जी रेड कॅन्डल आहे नीट आहे का, ही जी रेड कॅन्डल आहे हिच्या 50%ला एंट्री मारायची. हिच्या 50% एंट्री मारायची. फक्त बॉडी टू बॉडी फिप ड्रॉ करायची. बॉडी टू बॉडी फिप ड्रॉ करायची आणि ह्याच्या 50%ला इथं एंट्री प्लॅन करायची सेलला. डन. समजे बियरिश इनगल्पिंग म्हणल्यावर 50% एंट्री मारायची. ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर म्हणलं की लोला एंट्री मारायची. आता रडायचं नाही की रेड इन्व्हर्टेड हॅमर असल्यावर काय करायचं आणि बुलिश काय म्हणतात त्याला मारबूज असल्यावर काय करायचं, काय नाही. मी 2 कन्फर्मेशन सांगितलं. काय? ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर आणि बियरिश इनगल्पिंग ही आहे फर्स्ट स्ट्रॅटेजी. डन. समजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो कारण लाईव्हमध्ये बघा. ही लाईव्हमध्ये बघायची तुम्ही सगळ्यांनी. हेवालं स्क्रीनशॉट काढून घ्या असेल काढून घ्या, काय करायचं असेल तर करून घ्या. हिथं समजलं. चला चार्टवरती बघा. आज ट्रेड बनला होता पण त्याच्या अगोदर आपला ट्रेड झाला होता त्यामुळे आपण काय केला नाही. बघा मार्केटमध्ये सेलिंग आलेले दर सेलिंग आली. कुठून? इथून आली बरोबर. आणि मार्केटनं काय केला इथं लो ब्रेक केला. डन. लो ब्रेक केला तुम्ही काय करणार? कुठली लिक्विडिटी बघणार? ही 1 नंबरची बरोबर. आणि तुम्ही काय करणार? ही 2 नंबरची लिक्विडिटी ड्रॉ करणार. ठीक आहे. डन. 2 नंबरची लिक्विडिटी ड्रॉ करणार. 2 नंबरची लिक्विडिटी कुठे घेतली मार्केटनं? ही तर घेतली. 2 नंबरची लिक्विडिटी घेतल्यानंतर तुम्ही कशा वाट बघणार? ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर किंवा बियरिश इनगल्पिंग. कुठं बनली बियरिश इनगल्पिंग? ही बघा बियरिश इनगल्पिंग परफेक्टली ह्या ग्रीन कॅन्डलला ह्या रेड कॅन्डल इनगल्प केलं. आता काय करणार तुम्ही? फिप ड्रॉ करणार. कुठून? बॉडी टू बॉडी. ठीक आहे. बॉडी टू बॉडी फिप ड्रॉ करणार. हे बघा 0.5ला परफेक्ट सुपला शॉर्ट एंट्री. लय लोकांनी ट्रेड घेतला. लय म्हणजे एवढ्या लोकांनी ट्रेड घेतला की लिमिट नाही. ह्याचं स्क्रीनशॉट लय आलं मला. ह्याचं स्क्रीनशॉट एवढं भयंकर आलं की विचारू नका. 40 पिपचं असेल घ्या टार्गेट खचून दणका. सिम्पल स्ट्रॅटेजी. समजलं? चला मला बघू द्या. आता समजलं असेल. नसेल समजलं तर अरे मी अजून का डोकं आपटो मला सांगा. चला मेसेजमध्ये समजलं का? हाच ट्रेड घेतला होता मी. यस परफेक्ट. समजलं का? सांगा 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 सांगा. कोणी समजलं नसेल तरी सांगा. समजलं का? सांगा. हो हो यस 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 यस. लय सिम्पल सांगितलं या. लय म्हणजे लय सिम्पल सांगितलं. मंथली सॅलरी 12,000 मी ट्रेडिंग करू शकतो. करू शकता ना. 4-5 महिने सेव्हिंग करा 2-2 हजार रुपयानं. 12,000 2-2 हजार सेव्ह करा आणि 5-6 महिने तोपर्यंत शिका. येस ट्रेड भेटला. आज कोणी कोणी बघितलं होता? आज कोणी कोणी अजून सांगतो. फिपची सेटिंग काय? अरे फिप नॉर्मल असते रे. तुम्ही 50% तुम्हाला कसं काढायला शिकवतो मी तुम्हाला. फिप म्हणजे काय तुम्हाला सांगतो. एकच मिनिट थांबा. ह्यातला ॲडव्हान्स पण सांगा. ओके बॉस. अरे फिपची सेटिंग काहीच नाही. आता तुम्हाला मी दुसरं गणित शिकवतो मला. मी ABCD शाळा शिकवतो. चला फिप म्हणजे काय असतं? फिपची 50%ची लेवल म्हणजे 50% आहे. ही बघा ही पट्टी घ्या. इथून मार्क करा. हे घ्या केली मार्क. हो का? ही सुद्धा सांगतोय तुम्हाला की 50% कुठं आहे म्हणून. काय फिपची गरज आहे? बट डोकं तेवढं ॲडव्हान्स वाटलं पाहिजे. हे बघा. आणि फिपची सेटिंग काय नाही. फिपची सेटिंग पण डिफॉल्ट. आता डिफॉल्ट सेटिंग असेल तुमची. डिफॉल्ट सेटिंग असेल तर 0.5ची लेवल 50% तिथंच येणार आहे. दिस इज नॉट डिपेंड ऑन सेटिंग. 0.50ची ही जी लेवल आहे ती त्याच ठिकाणी येणार आहे. त्यामुळं मॅटर करत नाही की फिपची सेटिंग काय आहे तुमच्या. 0.5ची लेवल तिथंच येते. नसेल ती पेप कळत तर ही घ्या पट्टे मारा आणि बघा ही लेवल इथं हॉरिझॉन्टल लाईन घ्या अशी बिरकावा. सिम्पल की सोपं आहे. बघा ही झालं ह्यातलं बेसिक. आता ह्यातलं ॲडव्हान्स काय आहे तुम्हाला सांगतो मी. ह्यातलं ॲडव्हान्स काय आहे? जशी ही लिक्विडिटी आहे. ठीक आहे. कधी कधी मार्केटमध्ये होतं काय? आता स्ट्रक्चरमध्ये दाखवतो मला. मी स्ट्रक्चरमध्ये दाखवलं की इझिली समजेल. हे बघा शार्प सेलिंग. ठीक आहे. आणि लो मार्क केला. ठीक आहे. ह्यातली सेकंड लिक्विडिटी सपोज करा इथं आहे. 2 नंबरची लिक्विडिटी इथं आहे. तर आपण काय करणार आहे? नॉर्मली ही लिक्विडिटी खपवली की एंट्री करणार आहे बरोबर. ही लिक्विडिटी खपवली की एंट्री करणार आहे. तर ॲडव्हान्स काय माहिती आहे का याच्यात? कधी कधी होतं काय मार्केटमध्ये. इथंच ड्रॉ करून दाखवतो. मार्केट काय करतं? ही जाताना वर्ग नाही असं हिथंच एक रिट्रेसमेंट देतं. ठीक आहे. मग आता ह्या 2 लिक्विडिटी झाल्या. कुठं हो का? ही 1 नंबरची आणि ही 2 नंबरची बरोबर. मग ह्या कंडिशनला इथं ही 2 नंबरची लिक्विडिटी आपण ह्यालाच यूज करतो.
तुम्ही काय टेन्शन घेऊ नका की लाईव्हमध्ये समजा, लाईव्हमध्ये तर लगेच समजतं ही गोष्ट, इथं नका समजत, लाईव्हमध्ये लगेच समजतं, लगेच म्हणजे लगेच. आपलं फक्त 2 लिक्विडिट्या खपवल्या पाहिजेत मार्केटनं. असं जर लो ब्रेक केला असेल तर 2 लिक्विडिट्या खपवल्या पाहिजेत, बस सिम्पल फंडा आहे. डन. आता ह्याच्यातला पार्ट 2. पार्ट 2 काय आहे? शार्प सेलिंग. शार्प सेलिंग आली, हा लो क्रिएट झाला, मार्केट असं वर गेलं. ऐका, असं वर गेलं, जर मार्केटनं लो ब्रेक न करता, नीट ऐका, लो ब्रेक न करता अपसाईडला मुवमेंट केली तर ही जी लिक्विडिटी आहे इथली, ही वाली, ह्याच्यावरतीच आपण इथं सेल ट्रेड प्लॅन करणार. ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर, बिअरिश, इनगल्पिंग, खेळ, फिनिश. सिम्पल असं स्ट्रक्चर, ही वाला स्ट्रक्चर. डन. समजे. आता हेच एक्झाम्पल तुम्हाला मी आजच्या ह्याच्यातच दाखवतो. हे एक्झाम्पल आजच्या ह्याच्यात सेम ट्रेडला ही पण स्ट्रॅटेजी झालेली आहे. दोन्ही स्ट्रॅटेजी एक सोबत झाले. तिथं कुठे गेलं हे बघा. आता ह्या लो ब्रेकनुसार तर इथं बनते एंट्री, बरोबर. ही जर लो ब्रेक पकडला तर आता समजा तुम्ही लो ह्याला पकडला, लो ह्याला पकडला, हा लो पकडला, ठीक आहे. ही शार्प सेलिंग आली मार्केटमध्ये. मार्केटनं ऐका, लो ब्रेक न करता काय केलं? अपसाईडला मुवमेंट केलं. मग आता कुठल्या लिक्विडिटीवरती एंट्री घेणार आहे आपण? ह्या लिक्विडिटीवरती. ही लिक्विडिटी खपवली की आपण काय करणार आहे? ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर किंवा बेरिश इनगल्पिंगवरती सेल ट्रेड प्लॅन करणार आहे. सिम्पल. दोन्ही स्ट्रॅटेजी एक सोबत कामाला झाल्या. ही तर ही बनलेलीच आहे. असं काय आहे का की इथं कुठं मध्ये आधीच इन्व्हर्टेड हॅमर बनला किंवा काय? नाही बनलेला. सिम्पल ह्याच्यावरती इथं बनला, ट्रेड करा. डन. ओके. आता हे बघा, अरे सॉरी, आता ह्याच्यातलं एक्झाम्पल अजून एक दाखवतो मला. आता हे प्रॉपर एक्झाम्पल नाही, बट असंच आहे. कसं बघा, सिम्पल. मार्केटमध्ये आलेले आहे शार्प सेलिंग. आता हा लो आहे, हा लो ब्रेक न करता मार्केटनं रिट्रेसमेंट बघायच्या. हे असलं एका कॅन्डलला रिट्रेसमेंट मानत नाही. आता म्हणून चालू योगा इथं झाला आणि इथं ट्रेड मारतो, असलं रडकं गाणं करायचं नाही. जरा मुवमेंट पाहिजे मार्केटमध्ये. मुवमेंट म्हणजे 3-4 कॅन्डलची रिट्रेसमेंट तर पाहिजे बाबा, ॲटलिस्ट दिसायला तर मुवमेंट पाहिजे. योगा एक युडू कॅन्डल त्याला रिट्रेसमेंट म्हणून लागला खेळायला की मग काय सीन नाही. हवा इथं बघा, हां ह्याला रिट्रेसमेंट तुम्ही म्हणा, आले मुवमेंट तर दिसतं बाबा. ह्याच्यानंतर मार्केटनं काय केलं? ही जी लिक्विडिटी इथं, अरे काय असलं, हां हे लिक्विडिटी काय केली मार्केटनं? घेतली. कुठे घेतली? बाबा ही लिक्विडिटी मार्केटने घेतली. ह्यानंतर काय बघणार आपण? ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर. काय बघणार आपण? ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर. आता ही जर बघायला गेला ग्रीन कॅन्डल, हवा ही ग्रीन कॅन्डल इन्व्हर्टेड आहे, पण ह्याला काय लई मोठी म्हणजे वीक जे आहे ते छोटे आहे. मोठे वीक असे जर आपण ट्रेड प्लॅन केला असता. त्यानंतर इथं रिजेक्शनच्या कॅन्डल बनलेत बघा इथं वाल्या ह्यावाल्या. तर इथं कुठे इन्व्हर्टेड हॅमर किंवा बेरिश इनगल्पिंग बनले असते तर सुपला एकदम परफेक्ट ट्रेड होता. एकदम परफेक्ट ट्रेड. सिम्पल. समजे. सिम्पल. ही स्ट्रॅटेजी मॉर्निंगमध्ये जर बनली 11-12 पर्यंत, धाड हीच ट्रेड मारतो मी, हीच ट्रेड मारतो. वेगळं ट्रेडच मारत नाही मी. आजचा ट्रेड कसा होता? सायकोलॉजी बेस्ड ट्रेड होता आजचा. ते सपोर्टवरून लगेच मार्केटमध्ये समजलं होतं की बाबा हे मुवमेंट करणार आहे मार्केट आता, हा ना ट्रेड. हे असं काम झालं आजच्या ट्रेडचं. बट ही जी स्ट्रॅटेजी ट्रेड बनलं की मी इथं लॉट साईज दाबतो जोरात ह्या ट्रेडला. बाकी तुम्हाला तर माहीतच आहे आय थिंक. आता हे माहीत नसेल तर मग बसं बोंबलत. आता अजून काय तुम्हाला ह्याच्यातलं जर एक्झाम्पल असेल तर मी दाखवतो लगेच. 4-5 दिवसात लई घाण झाली मार्केटमध्ये. मी काय ट्रेड बनले पण आहे तर म्हणतोय मी. आता शोधा म्हटलं मी सेमिनारमध्ये त्या दिवशी लय भारी, म्हणजे सेमिनारमध्ये सगळ्यात भारी. मी आतापर्यंत जर पर्सनली जर असं म्हणेन की मी जेवढं सेमिनारमध्ये सांगितलं ना तेवढं मी जिंदगीत कुठं सांगितलं नसेल. मला ट्रेड हुडकायला म्हणजे असं बॅक टेस्टिंग करायला मजा नाही. लाईव्ह टेस्ट करा, तुम्ही करा, तुम्हाला पण फील येईल. फील तुम्हाला असं वाटेल बरं का की तुम्हाला कुठं ट्रेड बनत नाहीत का, काय नाही काय. ते लाईव्ह मार्केट बघायला लागलं ना तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल की का ट्रेड अवॉइड करायचं आहे का नाही. ही सगळं गणित तुम्हाला ॲटोमॅटिक समजतं. ॲटोमॅटिक. मला वाटतं मी त्या दिवशी ड्रॉ करून ठेवलं होतं सगळं, पण मरू द्या, मी नाही दाखवतो तुम्हाला एक्झाम्पल. तुम्ही काय करा मस्तपैकी लाईव्हमध्ये टेस्ट करा. आय होप तुम्हाला स्ट्रॅटेजी तर समजलं असेल. ह्याला मस्तपैकी लाईव्हमध्ये टेस्ट करा. काय क्रिटिकल ह्याच गोष्ट नाही की कुठं मी बॅक टेस्टिंगला जाऊन हुडकून दाखवा तुम्हाला. ह्यात क्रिटिकल गोष्ट काहीच नाही. एकदम सिम्पल आणि सिम्पल स्ट्रॅटेजी आहे. डन. फक्त बेरिश इनगल्पिंग जे आहे ना त्यात 50%ला एंट्री करा आणि बुलिश बाईंगचं ट्रेड नाहीत ना, ते हात जोडतो. बाईंगचं ट्रेड नाही, त्यात सेलिंगचं ट्रेड आहेत फक्त. नाहीतर बाईंग करायला तर माझ्या नावानं बोंबल चाल. चला मी काय एक्झाम्पल सांगत नाही. आता मी माईक ऑन करतो, आपण काय क्वेश्चन असतील तर क्वेश्चन घेऊया.
दादा लाईव्ह टेस्ट करतो आणि तुम्हाला सेंड करतो, एकदम परफेक्ट वर्क होतं. यस सर स्ट्रक्चर बरोबर जमत नाही. कसलं स्ट्रक्चर हो? दादा डबल टॉप नक्की कधी व्हॅलिड होतो म्हणजे काय संबंध आहे? मग ह्या क्वेश्चनची गरजच काय? डबल टॉपची गरज काय मला सांगा. डबल टॉपचा काय संबंध आहे? की व्हॅलिड डबल टॉप, व्हॅलिड एम पॅटर्न, ह्याचा संबंध काय आहे तुमचा आणि ह्याचा संबंध काय? स्ट्रॅटेजी इज इक्वल टू स्ट्रॅटेजी. नो मॅटर डबल टॉप व्हॅलिड कोणता आहे, ब्रेकआउट कुठलं वर्किंग आहे. बॉडी धरायची बिअरिच इनगल्पिंगला ओनली बॉडी पकडायची 50%साठी, ओनली बॉडी. ओके चला, गोल्डन ग्रुपवरती तुम्हाला बाकीच्या स्ट्रॅटेजी आहेत ना त्यांचं एक्झाम्पल वगैरे भेटून जाईल. डेल्टा एक्सचेंज प्लॅटफॉर्म, डेल्टा एक्सचेंज चांगला ना क्रिप्टोसाठी. दादा मला समजलं नाही, 2 वेळेस मार्केटवरती गेलं की खाली कसं येतं म्हणजे? येस, ही स्ट्रॅटेजी फक्त सेलसाठी यूज करायची, फक्त सेलसाठी. दादा जे आता शिकवलं ते ड्रॉप करून परत सांगा की. बघा हे चार्जिंग संपायला लागलं, थांबा. ओके कंबर दुखायला लागली बाबा. कुठं होतो आपण? हां, ड्रॉ करून सांगायचं ना. ए थांबा, कोणी कमेंट करू नका प्लीज प्लीज प्लीज, कोणी कमेंट करू नका. हे बघा मी सगळ्या लेवल डिलीट करतो. ड्रॉ करून घ्या परत एकदा. शार्प सेलिंग अशी येते मार्केटमध्ये, त्यात एखादा छोटीशी रिट्रेसमेंट असते, आपल्याला पाहिजे रिट्रेसमेंट अशी. ओके, आणि मार्केटनं बनवला लो ब्रेक केला. ठीक आहे, लो ब्रेक केला तर ह्याच्यात आपण 2 नंबरची जी लिक्विडिटी आहे ही पकडतो. ही 2 नंबरची लिक्विडिटी ज्यावेळेस हंट होते त्यावेळेस आपण इथं ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर किंवा बिअरिश इनगल्पिंग सोबत ट्रेड प्लॅन करतो. सिम्पल. ठीक आहे, ही झाली पहिली स्ट्रॅटेजी. आणि ह्याच्यात दुसरं काय वर्जन आहे, शार्प सेलिंग आली, एक लो क्रिएट केला चांगला, तर ह्याच्यात ह्या लिक्विडिटी स्वीप नंतर आपण हिथंच सेल डायरेक्शनला एंट्री प्लॅन करतो. हिथं आपण सेल डायरेक्शनला एंट्री प्लॅन करतो. डन. इथं कॅन्डल क्लोजिंगची गरज नाही बरं का, नुसतं स्विपिंगची गरज आहे. लिक्विडिटी स्वीपला स्विपिंगची गरज आहे, कॅन्डल क्लोजिंगची गरज नाही. डन. हे सिंपल आहे स्ट्रक्चर. स्क्रीनशॉट काढून घ्या लाईव्ह टेस्ट करायला. बॅक टेस्टिंगमध्ये मला नाही माझ्या आणि तुम्हाला पण नाही आवडला. आता मी माईक ऑन करतो, कोणाला काय बोलाय असेल ना. आज किती टायमिंग झाले आता? 8:51 झालेत ना. 1 सेकंद. वीस 51 झालेत ना, 20 मिनिट झालेत. चला ठीक आहे, जे हँड रेज आहे ते मी आता सगळे हँडल लो करतो आधी. किती हँड रेज करून का ठेवले सगळ्यांनी? हँड रेज करू नका प्लीज, कोणीही हँड रेज करू नका. डन डन आणि डन. ठीक आहे, आता काही क्वेश्चन असतील बघा. लाईव्ह बॅचचे जवळजवळ लर्निंग कंटेंट जो आहे तो संपलेला आहे. आता क्वेश्चन इथून 3 क्लास तर आपण क्वेश्चनचे घेणार आहेत. सगळ्याला बोलायची संधी भेटली पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांना बोलायची संधी भेटली पाहिजे, सगळ्यांना भेटलच. आणि बाकी ब्रोकर बिकर तुम्हाला सांगितलं आहे, तुमच्या जबाबदारीवरती तुम्ही करा. लिंक बिंक दिलेले आहेत. काही इश्यू आला तर थोडाफार सॉर्ट आउट होतं बरं का, नाही असं नाही. बट सध्याला तुम्हाला सिच्युएशन माहिती आहे. प्लीज लोअर हँड लो करतो तर हँड रेस का करता तुम्ही? नाव घे ना, परत नाव घेतल्यावर रडायचं नाही. कोणीही अजिबात हँड रेस करू नका, अजिबात हँड रेस करू नका. एपेक्स 3 मी ऑनच करणार नाही, हँड रेस करू नका प्लीज. मी बघून ठेवतो ना, बघून ठेवतो. एपेक्स 3 ऑन करणार नाही माईक मी. त्यानंतर कोण आहे अजून? समर्थला तर काय बोलून काटाळा आला असेल आतापर्यंत. हां ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी हां आता करा ऑन, आता करा हँड रेस करा पटापट. ठीक आहे, हँड रेस करा, हँड रेस करा. ज्यांना बोलायचं त्यांनी हँड रेस करा. ओ माय गॉड, हे काय सगळ्यांनी हँड रेस केलं काय? सर तुमच्याकडे एवढे पेशन्स कसे आहेत? कुठे पैसे भरून पण एवढं छान शिकवत नाही आणि तुम्ही प्रेममध्ये एवढं भारी शिकवत आहे आणि जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत सांगता. पेशन्स आहे म्हणून तर ट्रेडर झालो, नाही तर काय होत नव्हतं.
तुमचा टाईम दुबईचा आहे. मी काय 8:30 पासून क्लासची वाट पाहत आहे. हे 8:30लाच क्लास चालू झाला आहे की. 8:30लाच क्लास चालू झाला आहे. 5 मिनिटाची टाइम फ्रेम, सगळ्यात इम्पॉर्टंट 5 मिनिटाची टाइम फ्रेम. 5 मिनिटाची टाइम फ्रेम अजून सांगतो. नाही 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 काय म्हणताय सगळेजण. बरं मरू द्या. चला एपेक्स श्री पहिला माईक ऑन करतो. हां बोला बाबा. नमस्कार सर. हां बोला. सर मला एस-एल आणि टी-पी अजून कुठं लावायचं तेच नीट समजत नाही. अराउंड आपली स्ट्रॅटेजी यूज करतोय तर 40 पिपचा सर येतोय बघ. 40-45 पिपचा. 40-45 ग्रीन चा का? इन्व्हर्टेड हॅमरमध्ये 40 पिप जर तुला ग्रीन इन्व्हर्टेड हॅमरचे हायलाईट असतील तर तिथं लावायचं. बी हां. सिंगल पिंगच्या टॉपला जर 40-45 पिप असतील तर तिथं लावायचं. थोडंसं बफर देऊन लावायचं. हा ठीक आहे सर. आणि अजून एक म्हणजे असं क्वेश्चन होता की मी सोलो ट्रेडिंग करू काय, माझा मित्र आहे त्यासोबत म्हणजे असं डुओ ट्रेडिंग कुठलं बरं पडेल म्हणजे जास्त ग्रोथ व्हायला? दोघं मिळून जर असं कॉन्फिडन्स पाहिजे. म्हणजे कसं माहिती आहे का, ती म्हणणार तुला की नको इथं नाही बनत, तुझा पण कॉन्फिडन्स लूज होणार. तू कधी म्हणजे तो कसं म्हणतोय तो हां. ऑर्डर फ्लो शिकतोय आणि मी आता एस-एम-सी नाहीतर फिबोनाची असं मास्टर करून दोघांचं फुल हे कन्फर्मेशन घेऊन मग ट्रेड घेणार आहे. मग कुठलं म्हणजे सोलो ट्रेडिंग बरं की डुओ ट्राय असं? मारा आठवडाभर. जर दोघांचं कोरिलेशन चांगलं असेल तर दोघं मिळून करू शकता तुम्ही बाबा की चांगले ऑपॉर्च्युनिटी घ्यायचे. हा बाबा इथं आहे बनतंय तर असं ठीक आहे. हीच जर तुझ्यामुळे काय झालं आणि माझ्यामुळे काय झालं असं केलं की नाही माझ्या. हं. चालेल सर. एवढंच होतं. येस ओके. ओके. आता 9:25 झाली. अरे हां सॉरी 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 माय मिस्टेक 8:30ला क्लास सांगितलं मी आज आणि मी 8:30ला जॉईन झालो ना क्लासला. हे माझ्या लक्षात नव्हतं. सॉरी. मी कॉलवरती होतो आणि मी 8:30 वाजल्या म्हणलो. बरोबर सॉरी, माझ्या लक्षात नव्हतं ही गोष्ट. कसं काय वर असं झालं. मी काय विषय झाला, मी कॉलवरती बोलत होतो आणि बोलत मी म्हणतो की 8:30ला क्लास आहे माझा, म्हणून मी 8:30ला बंद केलं बोलायचं. आणि आता माझ्या लक्षात आलं की तरी म्हणतो मी अर्धा तास झालाय क्लास चालू होऊन आणि मग 1 तास कसं काय कम्प्लीट. काय माणूस आहे बरं मी. ओके सॉरी माय मिस्टेक आहे तर मान्य केली पाहिजे. बरं की 1.5-2 तास तर लेट आलो नाही. दादा मी पाहिलं ह्या स्ट्रॅटेजीमधून 150-200 येतात पण तुम्ही तेवढं होल्ड का करत नाही. काय गरजच नाही आहे. आपलं पोट भरलं ना वास करायचं, उलटेच तर खायचं नाही. सिम्पल काम आहे आपलं. ॲक्युरसीवरती खेळतो बघा मी. ॲक्युरसीवरती आपल्या मार्केट प्रिडिक्शन नंतर 70-80 धड काढायचं निघायचं मार्केटमध्ये. ब्रोकर तुम्ही एक्सएम घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. मी लिंक दिलेली आहे जवळजवळ सगळीकडे. तुम्हाला लिंक पण देऊ का अजून एकदा. तुम्ही गोल्डन ग्रुपमध्ये पण याल. ब्रोकरची लिंक पण टाकतो तुम्हाला सगळ्यांना मी. गोल्डन ग्रुपमध्ये जॉईन हो बघा. म्हणजे तुमच्या व्हायचं असेल तर ट्रेड घ्यायसाठी नाही, कारण की गोल्डन ग्रुपमध्ये दणका विषय सगळ्यांना माहिती आहे. जे ऑलरेडी जॉईन आहे त्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यात काय नवीन नाही. बट आहे तर आहे, जी गोष्ट आहे तर आपण लाजत नाही. बघा सगळ्या ग्रुपवरती लिंक दिलेली आहे मी. पार्टनर कोड अभियान टाकू शकताय. डन. हां डेली स्ट्रॅटेजीमध्ये 4 ते 5 ट्रेड होतात आणि मी एक ट्रेड घेतला की एसएल जातो आणि नंतरचे ट्रेड प्रॉफिट देतात. लास्ट वीक सेम होतो. ऑब्झर्व करा मस्तपैकी ऑब्झर्व करायचं. पहिला ट्रेड ऑब्झर्व करून द्या. 4-5 ट्रेड म्हणतात, एक ट्रेड ऑब्झर्व करायला काय जातो आपला. पण नेहमीच मग तसं पाहिजे. हां मी पहिल्यापासून गोल्डन ग्रुपमध्ये आहे. तुमच्या अंडर माझं अकाउंट आहे. मी एकदा 2 ॲड केले होते. ओव्हर ट्रेडिंगमुळे माझे अकाउंट वॉचआउट झाले आणि आता मी गोल्डन ग्रुपवरचे ट्रेड फॉलो करून फंडेड अकाउंट ट्रेड करतोय. माझ्या अकाउंटला रिअल मनी नाही तर मला न्यू गोल्ड. एकदा काय करा माहिती आहे का सुजल सर, एक काम करा. मी काय असा माणूस वाईट नाही रे, लय चांगला माणूस आहे. थोडा म्हणजे लय पण नाही चांगला, पण थोडाफार चांगला माणूस आहे. मी काय करतो, ही सगळेजण ॲड झाली का नाही ग्रुपला. आता गोल्डन ग्रुपमध्ये आहे ना तुम्ही, 7-8 दिवस तर चालणार आहे ग्रुपमध्ये. काय मी बंद करत नाही टाकायचं. मग हे झालं ना सगळं ॲड, तर जी लोक फंडेड यूज करतात
ठीक आहे, तर काय प्रॉब्लेम नाही, मी गपचूप ॲड करून घेतो मी. बरं आता टीमला सांगितलं मी की नाही करायचं ॲड, तर ते नाहीत करणार, मी करतो ॲड. हाय थोडेफार माणूस की आहे माझ्यात, ऑलरेडी फुकट देतोय ना सर. मला बोल द्या की यस, सगळ्यांना बोलू देतो. ठीक आहे, तर कोणाला असं वाटत असेल की फंड नाही, ह्याव नाही, त्याव नाही, त्यांनी रडायचं नाही. त्यांनी काय करायचं, थोडं पेशंट धरायची. सगळी ग्रुपमधली लोक तिकडे गेली ना, मी करतो जोगाड तुमचा, पण टेन्शन घेऊ नका. गोल्डन ग्रुप तर शेवटचा आहे, त्यात असून जर प्रॉफिटेबल नसाल तर अवघड आहे. यस, चला पुढचं घेऊया. समर्थ तू बोलणार आहे का बाबा आज? पण गेला पळून. नथिंग फोन कोण आहे बाबा? नथिंग फोन. नमस्कार सर, मी सोलापूरमधून बोलतो. येस बोला. फंडेड अकाउंट म्हणजे काय? फंडेड अकाउंट म्हणजे कसं असतं, एक $50 तुम्हाला ना $5,000 अकाउंट दिलं जातं. $50 आसपासमध्ये फी असते त्याची. $5,000 डेमो अकाउंट दिलं जातं. त्या डेमो अकाउंटमध्ये तुम्हाला टार्गेट दिलं जातं 10% असेल, आणि पहिल्या फेजमध्ये 10% किंवा 8%चं टार्गेट असतं. 8% असतं आय थिंक. आणि मग ते 8% टार्गेट अचीव केलं की तुम्हाला सेकंड फेजमध्ये टाकतात. सेकंड फेजमध्ये टाकलं की तुम्हाला तिथं काहीतरी 5% टार्गेट असतं. 5% टार्गेट झालं की तुम्हाला रिअल फंड दिला जातो $5,000चा. पण तो रिअल फंड जो आहे त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक पर्सेंटची रिस्क घेऊ शकतो आपण फक्त. म्हणजे टोटल ओव्हरऑल 10%ची रिस्क घेऊ शकतो, म्हणजे $500ची रिस्क घेऊ शकतो. तर त्या 2 फेज पास झाल्या तर तुम्ही $50वरती $500ची रिस्क घेऊ शकता. ठीक आहे, तर स्टार्टिंग करण्यासाठी बेस्ट आहे. आणि परत पण लॉंग टर्मसाठी नाही आहे त्या गोष्टी. लॉंग टर्मसाठी ब्रोकरवरती आपला फंड ट्रेड करावा लागतो. सिम्पल. ओके. आणि मी अपडेट देतो चांगलं, तुम्हाला फंडेडची अपडेट देतो. ते एक मला टाइम द्या 2 दिवसात, अजून मी अपडेट करतो. चालेल. ओके, अजून काय नाही सर. चला पुढं. सलमान शेख. एक कॅमेरा ऑन केला ना, लय शांती भेटेल, म्हणजे बरं वाटतं. यूट्यूबवर बघणाऱ्यांना पण मजा येते. आणि 335 लोक म्हणजे 400वरून 335वर आलाय लागा, लगेचच काय बायको वाट बघत असले पळून गेली. तिथे 70-80 लोक माहिती आहे. नमस्कार सर. हां बोला. तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान वाटते. एकदम गावाकडची. खूप छान फील येतं. आणि तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ना, खूप छान वर्क व्हायला लागली. येस. मला आता फंडेड अकाउंट बद्दलच विचारायचं होतं. आणि तुमच्या थ्रू म्हणजे अकाउंट ओपन करायचं आहे. मग ती लिंक मला ग्रुपवर भेटेल ना? येस, मी सगळीकडे टाकली बघा, सगळ्या ग्रुपला लिंक टाकून दिलेली आहे आताच. ठीक आहे सर. मी 1 वर्षापासून तुम्हाला वॉच करते, तुमचे ट्रेड वगैरे. तुमचं यूट्यूब चॅनल पण मी जॉईन केलेलं आहे, व्हिडिओज बघते. खूप छान वाटलं सर, धन्यवाद. येस चला वेलकम. एकदम स्लोली जा, सगळेजण बघा ट्रेडिंग करताय. फंडेड वगैरे मी सगळ्याला देतो तुम्हाला अपडेट, फक्त मला थोडासा टाइम हो द्या. सर, हो मला जॉईन करायचंच आहे. आणि सर मला ते RDX बद्दल थोडं सांगा ना, की काय आहे ते? आरडेक्सची एक वेगळी बॅच येणार आहे SMCची, ते त्याच्यामध्ये सांगतो मी. आरडेक्स आता ह्या 2 बॅच झाल्या. तर मला जॉईन करता येईल ना ते? प्रायझॅक्शनची ही शेवटची बॅच आहे. प्रायझॅक्शनच्या बॅच नंतर आरडेक्सची एक बॅच होईल, US रेटची एक बॅच होईल. अशा बॅच होतील. बरं, ठीक आहे सर. पण थँक्यू सर. एका कुठेतरी जावं बरं का, सगळ्यांसाठी सांगतो. एका कुठेतरी शिका, म्हणजे प्रायझॅक्शन शिकता तर इथं ट्रेड करा. आरडेक्स म्हणजे SMC शिकायला घेतलं की तेच ट्रेड करा, नाहीतर मिक्सिंग करायला गेला की मग खेळ संपला आपला. मग कसं करायला पाहिजे? आधी काय करू हे सुरुवात आता हे जे मी म्हणजे? स्ट्रॅटेजी सांगितलं हे वाल्यावरती प्रॅक्टिस करा, हेच शिका बरं, स्टार्टला. ठीक आहे. ह्याच्यावरती ज्यावेळेस प्रॉफिटेबल व्हाल त्यानंतर आरडेक्स कुठं काय बघायचं तर बघू शकता. अच्छा, ते म्हणजे ऍडव्हान्स आहे. ते ऍडव्हान्स ऍडव्हान्स आहे. नाही, ऍक्च्युअली ऍडव्हान्स नाहीये ते. स्ट्रॅटेजी अलग आहे, ती वाली स्ट्रॅटेजी अलग आहे. त्याचा ह्याचा जवळजवळ काय संबंध. आता आपण ह्याच्यामध्ये काय काय बघितलं, लिक्विडिटी किंवा नॉर्मली आपण खूप सिंपल स्ट्रक्चर बघितलं. तसं अच्छा. त्याच्यामध्ये खूप SMC मध्ये खूप वॉस्ट कॉन्सेप्ट आहेत, त्या सगळ्याचा स्टडी करावा लागतोय. मग त्यानंतर त्या आरडेक्स खूप म्हणजे गहन खेळ आहे तो सगळा. अच्छा, ठीक आहे. हा, ओके. स्टेप बाय स्टेप जायला. येस ह्याच्यातून प्रॉफिटेबल झाला ना, इन बरोबर. फ्युचर थोडंसं तुम्ही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. ओके सर, ओके थँक्यू सर. चला पुढं. प्रतीक दादा बोला. हॅलो. हा सर, मला आत्ताच्या ह्याच्यातच क्वेश्चन आहे. शार्प सेलिंग आल्यावर तिथनं शार्प सेलिंग सपोर्ट घेऊन वर जाते, तर लो ब्रेक न करता सेम पॉइंटला जर सपोर्ट घेतला आणि परत वर गेला तर काय करावं लागेल? सेमला म्हणजे आता एक्झॅक्ट जर सेम असेल तर ती अजून कधी बनली नाही लाईव्ह सिच्युएशन. ती लाईव्ह सिच्युएशन बनली ना त्यावेळी आपण बघू काय होतं नेमकं. पण लिक्विडिटी जर घेतली असेल खालची बरं का, त्या सपोर्टची लिक्विडिटी घेतली असेल तर 2 नंबरच्या लिक्विडिटी बघायची. आणि थोडंसं वरून जर असेल लिक्विडिटी घ्यायचं थोडंसं वरून,
तरी सुद्धा मग एक नंबरची लिक्विडिटी बघायची. आणि एक्झॅक्ट डबल बॉटम असेल त्याचं आपण बघू लाईव्ह मध्ये ज्यावेळेस बनेल त्यावेळेस. ओके, माईक बंद करून बसला लगेच. चल ठीक आहे. पवन पडतरे फास्ट. पवन पडतरे. नमस्कार सर. हां बोला. कॅमेरा ऑन करा सांगली की जमत जिल्हा- असेल तर. नाही जरा येत आहे अंधारात आहे. असं काय होतं मी बघतो. म्हणजे माझा एक क्वेश्चन काय होता, हम्म, मी आता मला वाटतं 1.5 ते 2 वर्ष झालं मी मार्केटमध्ये आहे. हम्म, कारण अजून पण कधी पण प्रॉफिटमध्ये कधी लॉसमध्ये असं थोडंफार इकडे तिकडे होत राहतं. त्यामुळे सारखं सायकोलॉजीसाठी माझी भीती बसली एक मनात. हम्म. हे एवढं आलेलं पैसे आता गेलेलं काय करायचं त्याला परत ना. आता तुमचं शिकवलं ते मला चांगलं कळलं. तर माझा क्वेश्चन काय आहे, आता तुम्ही म्हणजे म्हटला सायकोलॉजी आपलं हे जी शार्प सेलिंगसाठी हम्म, हम्म. आपली लिक्विडिटी स्विप झाली पाहिजे. आणि लिक्विडिटी स्विप झाल्यानंतर जर मध्ये जर सपोर्ट किंवा रेजिस्टन्स शक्यतो आपल्याला जर सपोर्ट आला सेल साईडला, तर तिथं ती स्ट्रॅटजी आपली वर्क होणार का? किंवा सेलिंगसाठी आपल्याला नुसतं ती आपलं मध्ये काय बी होऊ द्या, मध्ये याचा काय संबंध नाही. इकडे शार्प सेलिंग असली ना, जुनं सपोर्ट रिटर्न ह्या स्ट्रॅटेजीमध्ये नाही तर मॅटर करत. नॉर्मली जसं सांगितलं तर स्ट्रक्चर बनलं तरी सफिशियंट आहे आपल्याला. तुम्ही जे एसए सेलसाठी ना सेल सेलसाठीच तेवढं उपयोग आहे का? तर बाईंगला पण तो सेमच नाही कन्सेप्ट नाही आहे. नाही, बाईंगला कॉन्सेप्ट नाही आलेला. बाईंग तर ज्यावेळी आता हे जे बनते तुम्हाला सांगतो मी ऑलरेडी एक गोष्ट मी काय क्लिअर केली होती तुम्हाला स्टार्टला सगळ्यांना, की मार्केटचं बिहेवियर असते. आता जे बिहेवियर चालू आहे मार्केटचं त्याच्यानुसार मी ऑब्झर्व करून ही स्ट्रॅटेजी बनवली. ठीक आहे. ज्यावेळेस मार्केटचं बिहेवियर चेंज होईल त्यावेळेस आपण टॉप लॉस तर खाणारच. त्याच वेळेस 2-3 टॉप लॉस आपले जाणार, 100% जाणार ज्यावेळेस बिहेवियर चेंज होईल त्यावेळेस. मग त्यावेळेस आपण काय नेमकं स्ट्रॅटेजी बनते ते त्यानुसार मी बाईंगच्या स्ट्रॅटेजी त्यावेळेस प्लॅन करणार. पण चालू पुरतं तर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत चालू द्यायचं. अजून बाईंगमध्ये तसं काय आलं नाही. बाईंग काय माहिती आहे, बाईंगचा विषय कुठं मार्केट बाईंगला जातं आहे, कुठं तरी एक दिवस बाईंग जातं आहे त्यात पण लगेच दुपारी दर खाली पडतात. आज पण सेम तशीच गोष्ट झालेली आहे. तर ज्यावेळेस बाईंगचं होईल ना त्यावेळेस मी स्ट्रॅटेजी अपडेट करून सगळ्यांना देईन अपडेट त्याच्या. मी पण ती बघितलं वॉच केलं तर चांगलं. कारण अजून एक आहे म्हणजे आता आपण 40 पिपचं जर एसएल ठेवला तर टार्गेट मिनिमम आपलं 60-70 पिपचं ठेवलं, त्याच्यानंतर पण खाली जाते. हां जातंय 100% जातं. क्रॅश येतो अख्खा मार्केटमध्ये त्या स्ट्रॅटेजीवरती अख्खा क्रॅश येतो मार्केटमध्ये. पण काही गरज नाही माझ्या यशवंत. आणि माझं एक आणि क्वेश्चन काय माहिती आहे का, सुरुवातीला आपलं युरो USD पेअर चांगला आहे का नंतर दुसरं कुठलं आपलं दुसऱ्या याच्यात गेलं पाहिजे, मी तर गोल्ड किंवा करतोय. सुरुवातीला अकाउंट किती डॉलरचं ठेवलं पाहिजे $200 मिनिमम, पाहिजे म्हणजे शिकायसाठी $200 तरी बाबा ॲटलिस्ट केलं पाहिजे. आणि बॅकअप त्याचा बॅकअप 500 ठेवा. backup. बॅकअपचा काय विषय तुम्हाला सांगतो. शिकायसाठी सुरुवातीला 200 ॲड केलेत ना तर त्यावेळेस बॅकअपचा एवढा काय संबंध नाही, तेवढा एक्सपिरियन्स येईल. हां जर तुम्हाला मी बॅकअपवाला जर सिस्टम पाहिजे सांगतो मी तुम्हाला, $100 डिपॉझिट करा, 400 बॅकअपला ठेवा. बरोबर. आता आपलं ही एक्सएमला अजून ही बोनसच्या अजून चालू आहे. हो शंभरला चालेल. शंभर. न्यू अकाउंटसाठी आहे ना. मग त्यात आपण ट्रेड करू शकतो ना एक्सएमला? हो यस करू शकता ना. विचारायचं मग, बाकी काय. ओके डन. पुढचा घेऊ. प्रतीक झाला, पवन झाला, एपेक्स झाला. अवधूत काय म्हणतोय, दादा मला सपोर्टनं सांगितलं होतं की फंड ॲड केल्याशिवाय भेटणार नाही लिंक, कारण मी फंडेड करतो. नंतर त्यांनी असा मेसेज आला की सरांनी लिंक द्यायला सांगितली आहे. थँक्यू. यस मी बघितलं होतं ते. येतात बऱ्यापैकी माझ्यापर्यंत सगळे अपडेट येतात त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. नाही उमेश सर प्लीज ऑन दी माईक. उमेश डी हॅलो कॅमेरा पण ऑन करा. दादा, तो या स्ट्रॅटेजी सांगते सगळ्या मार्केटमध्ये लागू होणार का? नो 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 मी गोल्ड टाइम फ्रेम सुद्धा बदलाय नाही, चार्ट पण बदलाय नाही. आणि बदलायचं असेल तर जाऊन बॅक टेस्ट करायची, लाईव्ह टेस्ट करायची. वर्क होत असेल तर मारा ट्राय, काय प्रॉब्लेम आपला. चेक करा तुम्ही. मला नाही म्हणजे watch time. मी करायचं कधी चेक करू म्हणतो. असेल माझं तर? म्हणणं असतं की हे बघा तुम्ही मल्टिपल ठिकाणी गेला का नाही सगळेजण, ह्यातनं बघून त्यात मारतो, त्यातनं बघून ह्यात मारतो, ह्या करतो त्या करतो, कधी प्रॉफिटेबल होत नसताय. एका ठिकाणी थांबायचं कधी पण. बरं पण टेस्टिंग करून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. बरं. ओके डन. पुढचं घेऊ. उमेश संपला. सारंग खजबागे. कॅमेरा ऑन करा, त्याशिवाय बोलू नका, मला मजा येत नाही. सर कॅमेरा ऑन करायचं सर. सर आवाज येतोय का? आवाज येतोय, कॅमेरा ऑन करा. आला आला. सर मी युरो स्टँडर्ड मध्ये मी लाईव्ह टेस्टिंग करत आहे 1 महिन्यापासून.
तर रिअल अकाउंट म्हणजे कधी करायचं काय? कॉन्फिडन्स वाढत असेल तर करायचं लगेच. कॉन्फिडन्स वाटतं की बाबा वर्किंग होतंय, एक ट्रेड होईल डेली. तसं हो, एक ट्रेडच करतो मी डेली. तर लाईव्ह टेस्टिंग किती महिने करायचं? काय नाही, एक महिन्यावर केलं असेल तर सफिशियंट आहे. फक्त कॉन्फिडन्स येईपर्यंत करा की हा बाबा हे वर्किंग होतंय, असं होतंच मार्केटमध्ये, असा कॉन्फिडन्स आला पाहिजे बस. हे असं बनलं की हे वाला जाते मार्केट, असं बनलं की असं जाते मार्केट, ही कॉन्फिडन्स आलं की ते टाकून मग काय प्रॉब्लेम नाही. त्याचे ते 3 स्ट्रॅटेजी ते आपल्या मराठी ट्रेडर ह्याचमध्ये आहेत, त्याच वर्किंग होत आहे. येस येस. तेच फॉलो करत आहे मी 3 स्ट्रॅटेजी, प्रॉपर रिटेस्ट आणि ब्रेकआउट हंटिंग. हां येस येस येस. कॉन्फिडन्स आला की टाका फंड आणि करा ट्राय. मिनिमम एकदम छोटे लॉट्स आहेत ट्राय करायचे. पैसे मागं लागत नाही तर सिस्टम बनवाय मागं लागाय. मिनिमम किती लॉटचा ट्राय करायचं? मिनिमम किती आहे? US100 साठी 0.1चा लॉट आहे मिनिमम. 0.1 चालू होतं ना US100ला. म्हणजे $5 रिस्क घेते बघा हार्डली. $5, $4 ते $5 एका ट्रेडला. ठीक आहे, एवढंच बोलायचं. येस ओके डन. पुढचं घेऊ. कोण आहे? सिद्धू. सिद्धू नाम आहे सिद्धू सर प्लीज. बोला. सिद्धू बोलणार आहे का सर? माईक ऑन केलाय, बोला ना. सौरभ खाडवेकर, नाही सॉरी कडावेकर, काय असेल ते असं सॉरी मला नाव वाचायला. सौरभ कडावेकर सर बोला. नमस्कार सर. येस. सर माझा जर प्रश्न होता की तुम्ही स्टार्टिंगला इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करत होता का पहिला, का फॉरेक्समध्ये कशी, म्हणजे कधीपासून सुरुवात केली? मी सगळ्या मार्केट बायनरी फॉरेक्स इंडियन सगळ्या मार्केटमध्ये घुसलेलो आहे मी. असं नाही की डायरेक्टली इकडं आलोय. सगळ्या मार्केटमध्ये बायनरीपासून स्टार्ट केलं तर परत इंडियनला गेलो. इंडियनमधून इंडियन बायनरी सोबत चालू होतं, त्यानंतर परत फॉरेक्सला आलो. असं करत करत फॉरेक्सला थांबलो. ठीक आहे ओके, थँक्यू सर. येस. कोण आहे हा? वैभव सर बोला. आवाज येत नाही. माईक चालू करा ना. माईक ऑन नाही बघा, माईक ऑन नाही. हाला हां चालू झाला. दादा नमस्कार. नमस्कार. मी ना ॲक्च्युली तुम्हाला टेलिग्रामवर मेसेज केलेला होता. मी गव्हर्नमेंट जॉबला आहे, तर मला फॅमिली मेंबरचा अकाउंट काढायचा आहे. येस. बट कसं आहे दादा, मी इंडियन मार्केटमध्ये मी जवळपास 30-35 लाखाचा लॉस केलेला आहे. बट तुमची स्ट्रॅटेजी पाहतो, हो मी तुमची स्ट्रॅटेजी पाहतो, सगळं पाहतो. मी डेमो ट्रेडिंग करतो आहे, पेपर ट्रेडिंग करतो तुमच्या याच्यानुसार. तर मला खूप छान वाटत आहे. म्हणजे जे तुमचे रिझल्ट आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. मला अकाउंट ओपन करायचं आणि मी मिनिमम मला दादा $1,000 डिपॉझिट करायचे आहे. येस. तुम्हाला टेलिग्रामला जसा पर्सनली मेसेज टाकेल. ओके. येस फक्त ते फॅमिली अकाउंट राहील माझं. येस डन टाका, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट दादा, तुमची जी शिकवण्याची पद्धत आहे एकदम प्रॉपर आहे. त्यासाठी खूप खूप थँक्यू. चला धन्यवाद. करा आरामशीर स्टार्ट करा नवीन परत एकदा. फक्त आपल्याला हो, सिस्टम जनरेट message करतो करा. माझ्या. रिकव्हरीच्या नाही मागं लागायचं. एक जनरेट झाला सिस्टम की रिकव्हरीला नाही टाइम लागत. नाही रिकवर नाही करायचं हां ते आपल्याला प्रॉपर फक्त आपल्याला चालू करायचं. येस. थँक्यू. पुढे घेतो. सगळे जणांसाठी बरं का, तुमचा किती पण रुपये लॉस असू द्या, 10,000 असू द्या, 20,000 असू द्या, किंवा किती लॉस असला ना, तर लॉस रिकव्हरीच्या मागं जाऊ नका कोणी. तुम्ही मस्तपैकी एक सिस्टम जनरेट करायला मागं जावा. प्रॉफिटेबल सिस्टम जनरेट करा मागं. लॉस रिकव्हरीच्या मागं जाऊन काय संबंध आहे. एकदम बरोबर त्यांचं पण हे होतं. चला पुढचं कोण आहे? रणजित गाडगे सर. रणजित गाडगे सर प्लीज फास्ट. रणजित गाडगे सर प्लीज. त्यानंतर रिअलमी खाली. रिअलमी बोला पटापट. हां नमस्ते भाई. येस नमस्कार.
मंगळवाड्यातून बोलतोय. येस. सर ते आपलं फिबोनाची जे अँगल पिंगचं जे सांगितलं, हां हां. तर कधी कधी रिव्हर्स अँगल पिंग पण होऊ शकतं ना सर ते. म्हणजे बुलिश एंगल इतर समजा की बुलिश अँगल पिंग म्हणा, किंवा आता एखादी ग्रीन कॅन्डल मोठी बनली आणि त्याला छोटी कॅन्डल त्याच्या अपोजिटला बनली तर. नो 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 तसं नाही. ग्रीन कॅन्डलला रेड कॅन्डल इनगल्प केलं पाहिजे, म्हणजे सेलर स्ट्रॉंग पाहिजे ना, आपण सेल करणार आहे, सेलर स्ट्रॉंग पाहिजेत आपल्याला, बरोबर, त्याला म्हणा बिअरिश इनगल्पिंग. सेलर स्ट्रॉंग पाहिजे. येस बेरिश अँगल. येस येस. आणि जर ते बेरिश जर ती सेलिंग कॅन्डल छोटी असेल तर मग ते नाही. काय स्ट्रॅटेजी नाही ना त्याची. नाही अजिबात नाही. बघा, ग्रीन कॅन्डलला रेड कॅन्डलनं पूर्णपणे खाल्लं पाहिजे बस. ग्रीन कॅन्डलला रेड कॅन्डल पूर्ण खाल्लं पाहिजे, Yes. त्याच्या 50%ला सेल. मारायचं. पण इकडं अगोदर ती शार्प सेलिंग आणि लो ब्रेकचं ते वालं पाहिजे, शार्प सेलिंग आणि लो ब्रेकचं हे पाहिजे. म्हणजे ते आपलं जे सांगितलं होतं स्ट्रक्चर तसं. आणि ते हे गुजरायचं उलटा हॅमर थोडक्यात. हां ते उलटा जे हॅमर असतं ते त्याची बिग छोटी असो किंवा मोठी असो, ते उलटा हॅमर धरायचं नाही ना. तसं काय नाही, हॅमर सारखा हॅमर दिसला पाहिजे बस, हॅमर सारखा हॅमर दिसू द्या, फक्त हॅमर सारखा हॅमर दिसला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. नेहमी म्हणजे हॅमर कसा असतो नॉर्मली, बॉडी मिडियम साईज आणि विक थोडीशी बॉडीपेक्षा मोठी असते, असं असतो इन्व्हर्टेड हॅमर. मोठी. हां. ओके, थँक्यू. ओके डन. चला, एकदम परफेक्ट क्वेश्चन यांचे झालेले आहेत बघा. आणि पुढचं कोण आहे? श्रीनाथ निर्डे सर, बोला. हॅलो येस. सर, फंड ऍड केल्याशिवाय ग्रुप गोल्डन ग्रुपला जॉईन नका करा तुम्ही. बिना फंडचं ट्रेड कसं मारणार? नाही, मग ते बघण्यासाठी असं म्हणतो तुम्ही. बघण्यासाठी लर्निंग ग्रुप आहे. बरोबर. येस, लर्निंग ग्रुप मध्ये तुम्ही बघू किती शकता. सर, किती फंड ऍड करावा सर मिनिमम? नाही, तुम्ही चालू करा. 100 एक तर पाहिजे बघा अकाउंटला फंड, ऍटलीस्ट 100 तर पाहिजे. 100 मध्ये पण होत नाही, 200 पाहिजे, बट 100 ठीक आहे, चला, नसण्यापेक्षा बोनस पिनस असेल तरी. आपल्याकडे 200 आहे. 200 आहे, मग 200 ऍड केल्यानंतर जमन. हां, 200 पण जमा. 100च करा, 100 बॅकअपला ठेवा. हा, ठीक आहे. लॉट साईज 0.01. हा, लॉट साईज 0.01. हां, डेली एक ट्रेड. हा, डन. एवढ्या गोष्टी फॉलो करा. तुम्हाला बोललो का नाही, कॉन्फिडन्स वाटतो जरा मला. नाही काय तर बोलायचं ते मग. हा, चल, ठीक आहे, घेऊ पुढचा. हा, घ्या. चला, मारुती पवार सर. मारुती पवार. सर. हॅलो. येस, बोला. माइक कॅमेरा ऑन करा. सर, कॅमेरा ऑन करा, बरं वाटतं जरा. हॅलो. हां, बोला, दिसतंय. सर, मला नेक्स्ट नंबर मध्ये घ्या ना. मी ट्रेन मधून उतरतो, स्टेशनला उतरतोय. तो माझा नेक्स्ट नंबर घ्या ना, प्लीज. काय घ्या म्हणला तुम्ही? नेक्स्ट नंबर घेऊ का? ओके डन. नेक्स्ट नंबर. ओके. चैतन्य खाडे सर. चैतन्य खाडे. हॅलो सर. हां, बोला. हॅलो. बोला ना. तर मी लास्ट 4 वर्षापासून एशियन ट्रेड करतोय. हां. हॅलो. हां, ऐकतोय. आणि मग काय झालं सर की मी गेल्या वर्षी पुण्यामध्ये क्लास लावला, म्हणजे एका ठिकाणी. ते काय म्हणावं असं मला रेफरन्स म्हणजे भेटला नाही. त्यानंतर आम्ही आता लास्ट 9 महिन्यापासून एक स्ट्रॅटर्जी फॉलो करतोय, म्हणजे एसएमसीची सेल्फ हे केले, डेव्हलप केले म्हणजे एसएमसी मध्ये. तर त्यामध्ये काय होतं की सर, ट्रेड करताना म्हणजे त्याची 3-4 ट्रेड जरी झाले तर पहिला समजा एसेल केला तर मग नंतर सायकोलॉजी मध्ये पूर्ण आठवड्यात तरी खराब होती, की पूर्ण वीक समजत नाही काय करू नक्की, की परत ठेवायचं ते, म्हणजे एखादा 2 एसेल गेल्यानंतर. डेली किती ट्रेड करतो? तर हाच प्रॉब्लेम. डेली सर साधारणतः आता म्हणजे 1-2 ट्रेड करतोय, म्हणजे ओव्हर ट्रेडिंग होत नाही, फक्त ट्रेड एक्झिक्यूट होत नाही, असा विषय होत नाही. ट्रेड काय होत नाही? एक्झिक्यूट होत नाहीत, म्हणजे मार्केट आपल्या लेवलला आल्यानंतर ना तिथं असं वाटतं की थोडं कन्फर्मेशन अजून घेऊ, स्ट्रॉंग घेत बसूया, आणि त्यानंतर नाही प्राइस लाईव्ह ऑब्झर्वेशन कमी स्ट्रॅटेजीचं. लाईव्ह ऑब्झर्वेशन काय असतंय,
आता आपण एखादी स्ट्रॅटेजी बनवली तर लाईव्ह ऑब्झर्वेशनमध्ये काय तुला की कळलं पाहिजे कधी एंट्री बनवायची, फिक्स एंट्री कधी बनते तुझी, फिक्स एंट्री कधी बनते हे कळलं पाहिजे. अजून एक कन्फर्मेशन काय नाही, कन्फर्मेशन क्रायटेरिया जे आहे ना एक फिक्स असतो. तो क्रायटेरिया कधी समजतो आपण लाईव्ह मार्केटला ऑब्झर्व केलं, लाईव्ह ऑब्झर्वला करून हां हेच क्रायटेरिया आहे, ह्याच्यात बनला तर ट्रेड. अजून एक्स्ट्रा कन्फर्मेशन नसतं मार्केटमध्ये काय. जसं आता जे आम्ही स्ट्रॅटेजी आता सांगितलं लास्टला त्याचं इन्व्हर्टेड हॅमर, मला माहिती इन्व्हर्टेड हॅमर बनला लो ब्रेक केला मारा ट्रेड, काय एक्स्ट्रा कन्फर्मेशन शून्य नाही ह्याच्यामध्ये. अजून एक कन्फर्मेशन घेतो किंवा बिअरिश इनगल्फिंग बनवून देतो किंवा रिट्रेसमेंटला थांबतो किंवा अजून थोडं खाली जाऊ देतो, काहीच एकही मनामध्ये डाऊट येत नाही का. ग्रीन इन्व्हर्ट माझी स्ट्रॅटेजी ठरली, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर बनला लो ब्रेक निघाला सेल मार, हे ठरलं आहे का ऑब्झर्वेशन आहे. तर तसं तुझ्या स्ट्रॅटेजी तुला ऑब्झर्वेशन कंटिन्यू केलं की तो कॉन्फिडन्स एक वेगळा येतो असं. हो पण आणि मला माहिती आहे की SMC वाल्यांचा 90% SMC वाल्यांचा हीच प्रॉब्लेम आहे. SMC मधली खरं सांगतो प्राइस ॲक्शन मधली माणसं करता प्रॉफिटेबल असतील, वाईट वाटून घेऊ नका, कोणाला पर्सनली बोलत नाही आणि सगळ्यांसाठी सांगतो. SMC मधल्या लोकांचाच प्रॉब्लेम आहे खरं तर की लॉसमध्ये. का माहिती आहे का, त्यांनी इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती बघितलेलं आहे ते 1:10 1:20, ह्याच्यामुळं लोकांचं माइंडसेट एकदम खराब झालेलं आहे SMC वाल्यांचं. आणि त्यात मल्टिपल एंट्री, हे ऑर्डर ब्लॉकमधनं नाही ते ऑर्डर ब्लॉकमधनं निघल, ह्यातून जाईल त्यातून जाईल, लय कचाळ SMC वाल्यांनी करून ठेवलेलं आहे खरं तर. त्यामुळे ॲक्च्युअली प्रॉब्लेम सायकोलॉजीमध्ये येतो SMC वाल्यांना. थोडासा एक ब्रेक घेऊन ना स्ट्रॅटेजीला रिफाईन कर, म्हणजे कधी एंट्री करायची एकदा ठरवून टाक. हां हे असं म्हणलं की करायचीच आहे, मग अजून एक्स्ट्रा रिजेक्शनची वाट बघायची त्या झोनमधून, ही काही गरज नाही असं करायची. एक आठवडा गॅप घे आणि ते चेक कर काही कन्फर्मेशन वापरायचं. हॅलो हां काय विषय, हॅलो हां ऐकतो. तर म्हणजे आता समजा एक झोन आहे ना आपला, त्यामध्ये एक रिजेक्शन कॅन्डल झाली की नाही की मी प्लेस करतो, पण ते काय होतं की SL कधी 50 पीसचा असला तर मग ते असं वाटतं की 30 पीससाठी थांबूया, म्हणजे अजून 10 पीस खाली येऊन जाऊ द्या आपल्या डिरेक्शनला. मग एंट्री करण्याच्या नादात मी लेट होत आहे आणि ज्या घेतो त्या SL मध्ये कन्वर्ट हां हेच आहे ना, एकच क्रायटेरिया ठरवायचं नाही. आता SL मोठा आला तर क्वांटिटी मॅनेज करायचं नेहमी. SL मोठाला क्वांटिटी कमी करायची ना, सिम्पल आहे. आता असं नाही की मग 50 वरून 30 वरती आहे तर मग त्याच्या एंट्री हुकते 100% हुकते, बरोबर आहे तुझं, काय चुकीचं नाही. क्वांटिटी कमी करायची त्यावेळेस. तू बनलेला ट्रेड सोडायचा नाही. रिजेक्शन वाले स्ट्रॅटेजी ठरले ना, रिजेक्शन आला झोन बंद करा एंट्री तर करून टाकायची, मग 50 येऊ दे 40 येऊ दे काय फरक पडत नाही. आणि सर एक हां लास्ट क्वेश्चन एक होता, म्हणजे हां की डेली म्हणजे 3 ते 4 ट्रेड होत आहेत, मग ते 4 पैकी माझे एखादा 2 एक्सेल जातोय, तर मग डेली मी ते 4 ट्रेड 4 रिप्ले करू का दिवसाला 1-2 ट्रेड रिप्ले करतो? नाही ना, आता बघ 4 ट्रेड ना टायमिंग चेक करा आधी. 4 ट्रेड की कुठल्या टायमिंगमध्ये बनतात. बॅक टेस्टिंग काय कर माहिती आहे, डेटा बॅक टेस्टिंग कसं करायचं. डेलीचे 4 ट्रेड बनले बाबा, तर ह्या 4 ट्रेडमधलं ना मोस्ट ॲक्युरेट ट्रेड कुठल्या टायमिंगमध्ये हां हे चेक कर आणि त्या टायमिंगमधले ट्रेड फक्त करायचे. नाहीतर काय होतं की असे सगळे ट्रेड घ्यायचे ना, त्यामध्ये नाही ती सायकोलॉजी बसणार. मग चेक करू शकतोय तू, नसेल तर 4 ट्रेड घेतलं आणि रिस्क रिवॉर्ड असेल तुझं तर मग 4 ट्रेड घेऊ शकतो, पण मग डेली 4 ट्रेड बनले पाहिजेत आणि 4 घेतले पाहिजेत असं करावं लागणार ना. नाहीतर काय होणार, लॉसचे ट्रेड फक्त बसणार आणि प्रॉफिटचे ट्रेड गायब राहणार, त्यात नाही काय सेन्स. असं आहे. बॅक टेस्ट कर, टायमिंग चेक करायचं, कुठल्या टायमिंगमध्ये ॲक्युरसी जास्त येते स्ट्रॅटेजी त्यानुसार ट्रेड करायचे. ओके थँक्यू. ओके ब्रेक घ्यायचा बघा कधी पण ना, सगळ्यांसाठी सांगतो ब्रेक घ्यायचा आणि स्टडी करायचा मार्केटचा, आणि की नेमकं कधी कुठलं टायमिंग काय कन्फर्मेशन ह्या गोष्टींचा स्टडी करायचा. चला पुढचं घेतो मी आता. मीनाक्षी मारुती सर उतरला का तुम्ही? हॅलो हां बोला. सर मला विचारायचं होतं, एक्सेल मध्ये आपण पार्शल बुकिंग नाही ना करू शकत, समजा एकदाच एंट्री घेतली तर? करू शकता ना, 0.02 चा लॉट असेल तर हाफ लॉट क्वांटिटी कमी करू शकता तुम्ही. करू शकतो तसं? येस कारण मी एक्सेल टीपी वरतीच करते, तिथं क्लोजचा ऑप्शन आला की सगळंच क्लोज होतंय असं. नाही क्लोजचा नाही ऑप्शन. कसं येतो बरं, हां क्लोजिंगला गेलं की वर क्वांटिटी सिलेक्ट करायचं बघा, त्या क्वांटिटी तिथं एडिट करायला येतात क्वांटिटी. होय ना, हां ठीक येते आहे. करू शकता. आणि मी MT5चा ऍप घेतलेला नाही, मी एक्सेल मध्ये डायरेक्ट करते, तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही ना? नाही प्रॉब्लेम काहीच नाही, तरी पण MT5 ठेवा. कधी कधी ॲप्लिकेशन खूप अडकत चालते, MT5 बॅकअपला लॉग इन करून ठेवा, कधी काही इश्यू आला तर तिथून एक्झिट करता आलं पाहिजे. ओके सर, येस. थँक्यू. पुढचं घेतो. मारुती पवार सर बोलणार आहे का तुम्ही? ऑन केला बा अजून आता माईक. बोलणार आहे. हां हाय साहेब. हां व्हिडिओ ऑन.
केलाय आहे नमस्कार सर. हां बोला ना. मी प्रॉपर सातारचा आहे, ओके. सज्जनगड. मस्त. हा, पण आता मी मुंबईला राहायला आहे. 3-4 वर्ष तर झालं मी सर्व मार्केट ऑब्झर्व करतोय, बघतोय. काय सर्व समजते. 2-3 ठिकाणावरून पेड कोर्स पण शिकलेलो आहे. काय पण जेवढं पेड कोर्स मधून जेवढं माहिती नाही पडलं ना, तेवढं तुमच्या ह्या फ्री लाईव्ह मधून सर्व समजलं. एकदम साधं सिंपल आहे. येस. मी शिकण्यावर पेड कोर्स मध्येच समजा 20-30 हजार रुपये नुसतं शिकायलाच दिले असतील. ह्याला 10,000, त्याला 5,000, काय कुणाची व्हिडिओ रेकॉर्डिंग. पण तुम्ही एवढं फ्री क्लासमध्ये एवढं सर्व शिकवलं ना, एकदम छान आणि एकदम सरळ भाषेमध्ये, की ते सर्व तुमचे स्ट्रॅटेजी वगैरे समजतात. मार्केटमध्ये शिकण्यामध्ये 10-20 हजार रुपये लॉस गेले असतील. त्याच्यामध्ये अनुभव खूप आला. ते लॉस गेल्याचं काही दुःख नाही. एक्सपिरियन्स खूप आला त्याच्यामध्ये. प्रॉब्लेम काय होतोय, माझा 30,000चा जॉब आहे, पण मला टाइम नाही. माझी 12 तासाची ड्युटी आहे आणि जायला 2 तास आणि यायला 2 तास. मुंबईमध्ये 2 तास नॉर्मली जातात, म्हणजे 14 तास माझे असे निघतात. आणि जॉबमध्ये मला टाइम नाही भेटत. मार्केट ऑब्झर्व करायला टाइम भेटतं, पण ज्यावेळेला ट्रेडचा टाइम येतोय त्यावेळेला मी अवेलेबल नसतोय. तो मग मला एक तर आता मी दिवाळीपासून जॉब सोडायचंच बोलतोय. दिवाळीला बोनस वगैरे घेतल्यानंतर. आणि मला कॉन्फिडन्स आहे, जर मी कंटिन्यू जर बसलो ना 2-3 तास 4 तास, आणि ज्या टायमिंगच्या सेशनला बसायला पाहिजे ना मी, त्यावेळेला मला जॉब मध्ये टाइम नाही भेटत जॉबमुळे. कधी हा, काय एक issue टाइम झाला. तुमचं? कधी निघताय तुम्ही, कधी रिटर्न येताय? सकाळी मी 8 वाजता निघतो, 10 वाजता जॉबला पोहोचतो. त्याच्यानंतर संध्याकाळी 9 वाजता निघतो मी, आणि 11 वाजता घरी येईपर्यंत 10:30-11 वाजता. आणि दिवसभर जॉबमुळे टाइम नाही भेटत. अवघडच आहे मग. सो हा ना, तोच प्रॉब्लेम आहे. आणि मला कॉन्फिडन्स आहे की मी जर कंटिन्यू ट्रेडिंग करायला लागलो तर प्रॉफिटेबल होऊ शकतो. एक पण काम कसं करा आहे, ना, ज्यावेळेला जॉब सोडण्यापेक्षा मग तुम्ही एक आठवडाभर सुट्टी बिट्टी नसते का मिळत 10-15 दिवसाची? हा, तशी घेऊ शकतो सुट्टी, पण कसं आहे मजा घ्यायची. त्यावेळेला मार्केटचा अपडाऊन मजा तर अशी घेतली भरपूर. ते पण आता प्रॉपरली करायचं म्हटलं तर 2-3-4-5 तास 5-6 तास तरी बसायला पाहिजे. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, काय चुकीचं नाही. पण बॅकअप ठेवून चला. एक बॅकअप हा. असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट तर म्हणजे बाबा समजा काही नाही झालं तरी परत जॉबला पण जॉईनिंग होता यावं असं काहीतरी सिस्टम ठेवा. बर, कारण की तसा जर market जॉब आहे. सुटलाच ना, हा. जॉब सुटलाच तरी 20-25 हजाराचा जॉब कुठेही मला भेटू शकतो मुंबईमध्ये. मुंबईमध्ये खूप जॉब आहेत, जॉबची कमी नाही. ही कॉन्फिडन्स असेल तर करू शकता, मग काय प्रॉब्लेम नाही. हा, आणि एक दुसरं माझं पहिलं एक्सम अकाउंट होतं ना, तर ते रिअल मध्ये काढलेलं दुसऱ्याच्या लिंक मधून. सो आता ते मी डेमो मध्ये पण करत होतो, पण आता ते रिअल मध्ये मला ते दाखवत नाही. आणि परत त्याला प्लस दाबून न्यू क्रिएट करायला सांगते अकाउंट. बरोबर सो करून टाका. ते हा, न्यू क्रिएट केलं तर त्याच्यामध्ये तुमचा पार्टनर कोड टाकला तर चालेल? चालतंय काय प्रॉब्लेम. चालेल ना? ओके. मग सुरुवातीला मी आता 10-20 हजार रुपये डिपॉझिट करून नंतर मोठ्या अमाऊंट ज्यावेळेला मला टाकायचं आहे ना, त्यावेळेला मी तुम्हाला पर्सनली मेसेज करेन. पण ते पुढचं प्रोसेस आपण करून घेऊ. येस, ठीक आहे, चालेल. थँक्यू सर, खूप बरं वाटलं सर तुमच्याशी बोलून. चला. कधी मुंबईमध्ये आले तर भेटा सर. येस. पाऊस आहे का? लय पाऊस आहे वाटतं. पाऊस भरपूर आहे, 2-3 दिवसापासून खूप पाऊस आहे. आता कसं थोडं काय? कमी reel आलाय, तर पण इथं आता- सगळं पॅक झालं आणि तुम्ही कुठे चाललाय? हा? सगळं पॅक आहेत ना रोड बेड, मग तुम्ही कसं काय फिरताय? नाही, आता चालू आहे. म्हणजे आज तर एवढं पाणी नाही भरलं, काल पाणी भरलेलं खूप. बरं. हा, आज सकाळपासून म्हणजे पावसाचा जोर कमी आहे ना, त्याच्यामुळे थोडं चालू झालेलं आहे. ओके डन, चालेल. तो आता मी तुम्हाला कॉल अटेंड करण्यासाठी मध्येच कुर्ल्याला उतरलो ट्रेन मधून. आता इथून दुसरी ट्रिप आहे कारण नंतर ट्रेन मध्ये नेटवर्क नसते ना, मग कॉल कट होतो, हे होतं ते होतं. आणि तुमच्या ह्या मी तिन्ही लाईव्ह बॅच अटेंड केलेल्या आहेत सर. या तिन्ही लाईव्ह बॅच अटेंड केलेल्या. येस, ठीक आहे. ओके, थँक्यू सर. चालेल, घेतो नेक्स्ट मी आता. चला डन, पुढचं घेऊया. रिअलमी हे झालंय काय? बरं, रिअलमी RMX 3381 झालंय का आपलं? कॅमेरा तर ऑन दिसतोय. झाले सर. अजून एकदा बोलायचं. बरं, अजून एक बोलायचं होतं सर. ते हे ऍक्च्युली विषय काय होता की तुम्हाला बघा ते बोलणे लागले विसरलो. हा, माझं पण ऍक्च्युली थोडं लॉस झालेलं आहे. म्हणजे जवळपास $500 थोडक्यात. हा, म्हणजे थोडं करून झालं, एकदम झालं नाही काय. विषय कसा झालाय, पण ते माझं पण ओव्हर ट्रेडिंग खूप होतंय अचानक मध्येच.
हा मला जे वाटतं त्या स्ट्रॅटेजी वापरते बाबा. आता तुम्ही म्हणला हॅमर कॅन्डल बनली की सेल साईडला मारायचं, मग ती कॅन्डल सेकंड कॅन्डल क्लोज झाल्यानंतर मांडायचं की लो निघताना ग्रीन हॅमरचा लो hammer निघताना, बनलं. हॅमरचा लो निघताना हॅमर बनला ऐका, हॅमर तयार झाला की त्या लोला चाललं मार्केट की तिथं ट्रेड करायचं आपल्याला, हॅमरच्या लोला. तिथे डायरेक्ट ट्रेड कर. आणि त्या टायमिंगला अचानक मध्ये जे स्विंग येते एकदम खाली, म्हणजे त्याचा काय इश्यू होतो म्हणतात? नाही काय संबंध नाही, एकदा हॅमर बनला त्या लोला निघलं की संपला, बाकी काय मध्ये येत नाही ना, काय नाही मुवमेंट करतं मार्केट. काय विषय नाही ना. हम्म, हम्म, हम्म. ओके ओके सर, थँक्यू सर. तेवढ्यासाठीच अजून माझं कन्फ्युज झालं होतं, म्हणून एकदा विचारा. Yes, 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 done, done. काय प्रॉब्लेम नाही. पुढचं घेतो आता मी. कोण आहे? मीनाक्षी मॅडम पण झाल्या. कोण आहे? प्रनिल रेड्डी. प्रनिल रेड्डी. हॅलो दादा, प्रणीव बोलतोय. येस, कॅमेरा ऑन करा. फोन थोडासा प्रॉब्लेम आहे इथे नेटवर्कचा. कॅमेरा दिसतंय. एकच मिनिट. येस, परफेक्ट दिसतंय एकदम. बोला. हा दिसतोय, कारण लाईट गेली आहे सो त्या कोणत्या सेशन मध्ये ट्रेडिंग केली पाहिजे नॉर्मली बघायला गेलं तर? आता म्हणतात ना की या नाही म्हणणाऱ्यांचं जाऊ द्या. पर्सनली मार्केट सकाळी चांगला चालू असतंय. सकाळी तुम्ही 7 पासून ते 12 पर्यंत ट्रेडिंग करू शकता. बेस्ट असतं एकदम, मार्केट खतरनाक मुवमेंट करतं. ओके. आणि दादा मी आता गोल्डन ग्रुप मध्ये ऍड झालोय. आता तुम्ही म्हणताय की हा ग्रुप चेंज होणार आहे, सो तो आता दुसऱ्या शिफ्ट करणार का मला त्याच ग्रुप मध्ये ठेवणार? नाही, सगळ्यांना शिफ्टिंग होईल ना. तुम्हाला जी प्रोसेस सांगितली ती प्रोसेस करून टाका, सगळ्यांचं शिफ्टिंग होतं. अच्छा, ती दोन्ही ग्रुप चालू राहतील. केलेली आहे कारण 7-8 दिवस दोन्ही ग्रुप चालू राहतील, त्यानंतर एक क्लोज होईल. अच्छा, म्हणजे मी त्याच्यामध्ये राहणारच आहे कारण मी आज जॉईन केले आणि ऑलरेडी म्हणजे आपल्या लिंक थ्रू सगळी प्रोसेस केलेली आज आहे. जॉईनिंग केली ना, तरी पण जी मी नवीन प्रोसेस सांगितली होती ती आयडी टाकायची, स्क्रीनशॉट घेऊन ते टाकून द्या तिथं, मग नवीनची पण लिंक येऊन जाईल. अच्छा, ओके, ठीक आहे, चालेल. ओके, चला पुढचं घेतो. प्रणील झाले सर. श्रद्धा पी. श्रद्धा बोलणार आहे का श्रद्धा मॅडम? जगन अजितराव. हॅलो. येस, बोला. येस सर, नमस्कार सर. नमस्कार, बोला ना. सर आता सध्या गाडीमध्ये बसलोय, ड्रायव्हरचं काम करतोय. हळू आणि थांबवून बोला. हॅलो? आवाज येतोय सर? येतोय, क्लिअर येतोय. थांबवून बोला. हा, तर सर मी तुम्हाला कमीत कमी 2 वर्षापूर्वीपासून मी तुमचं सेमिनार वगैरे बघायला पुण्याला आलो होतो. पुण्याला तुम्ही एक मीटअप ठेवला होता, येस. तिकडे आलो होतो. तर तेव्हापासून मी तुम्हाला थोडंफार फॉलोअप करतोय. पण मी तुमचं जे पण काही स्ट्रॅटेजी आहे ना, ते न बघता मी मुव्हिंग ॲव्हरेज वगैरे असतात ना, तर त्या RSI वगैरे लावून, पॅराबोलिक लावून त्या स्ट्रॅटेजीवरती मी काम करत होतो. मग प्रॉफिट पण व्हायचं आणि लॉस पण व्हायचं. सर कधी कधी असं व्हायचं की काही ट्रेड आहेत ना, होल्ड वरती जायचे. मग त्याला हॅश लावून आहे ना, त्याला थांबवून ठेवायचं. किंवा आता समजा मी फेब्रुवारी महिन्यामध्ये बाय घेतलेला होता, तर ते दीड महिना आता किती जवळ 5200 ला काहीतरी घेतलेला होता, तर आतापर्यंत मार्केट खालीच आहे. तर एवढं कॅपॅसिटी थांबायची नव्हती. आणि सर भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात लॉस झालाय माझा. 7-8 लाख रुपये तर आरामात गेलेत. तर आता काय होतंय मला की तुमचं स्ट्रॅटेजी पूर्णपणे मी तुमचं ऍप्लिकेशन आहे ना, तर ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुमचं पूर्ण स्टडी पूर्ण केलाय. पण त्यामध्ये मला असं होतंय की मला कन्फ्यूज झालंय की तुमचे कॅन्डल पॅटर्न आहेत ना, ते जास्त महत्वाचं आहे की जे तुम्ही जे मला ते म्हणजे W पॅटर्न, M पॅटर्न किंवा जे पण काही स्ट्रॅटेजी तुम्ही आता जे शिकवताय त्या प्रॉपर समजतात. पण मला कॉन्फिडन्स येणार आलाय की जेव्हा नावानं कॅन्डल नाही समजत आहे, जेव्हा ऍक्च्युअल बघेल ना तेव्हा मला ते समजते. नावाची काय गरज आहे आपल्याला? तुम्ही काय करा, ही जी लाईव्ह बॅच बघितली असेल तुम्ही,
तर ही प्री लाईव्ह बॅच आहे ना की हे जर व्हिडिओ बघा फक्त, बाकी कुठलं त्या सोडून सगळं 5 मिनिटं बाजूला ठेवा. ही प्री लाईव्ह बॅचचं 7 व्हिडिओ फ्री आहेत, 8 फ्री व्हिडिओ आहेत ना, तेवढं हा बघा. हा फ्री लाईव्ह सर मी जवळजवळ 10 सेशन कम्प्लीट केले तुमचे आणि मग ते झालं की मग जेवढे पण त्यातलं जी होते ना स्ट्रॅटेजी आहे ना ते ॲज इट इज तुम्ही स्ट्रॅटेजी यूज करा. कॅन्डल हॅमर काय एम पॅटर्न कुठं काय पॅटर्न नाही. आता जसं परफेक्टली स्ट्रॅटेजी सांगितली तसं स्ट्रक्चर बनलं तसे ट्रेड करायचे फक्त, बाकी नाही काय बघायचं. ओके म्हणजे कॉन्फिडन्स तेवढा येत नाही. आज आता मी उघडलं ना सर की आज काय होणार आहे ना मला ऍक्च्युली समजतच नव्हतं. आपलं काय करायचं आज काय होणार आहे, आपल्याला छोटं मुवमेंट पकडायचं आहे. आपल्याला जसं पाहिजे Okay. स्ट्रक्चर बनलं तर आपण ट्रेड करणार आहे ना की आज टोटल काय होणार आहे काय घेणार. मला काय पडलेलं नसतं मार्केट की अप जाईल डाऊन जाईल, नाही पडलेलं. मी काय करतो सेलिंगची वाट बघतो बाबा, त्यानंतर लो ब्रेक होतोय का, लिक्विडिटी घेतोय का, रिटेलर लोक काय करताय, सगळे लोक ट्रॅप झाली का, सगळे लोक ट्रॅप झाले तर आता मी कुठे एंट्री करू शकतो. मी एवढंच विचार करतो मार्केटमध्ये, बाकी काय नाही विचार करत. ओके ओके. आणि दुसरं काय माहितीये का, माझ्याकडे फंड होता सर, पण गेल्या वीक मध्ये आहे ना तो लॉस झाला, बरं म्हणजे पूर्ण 0 झाला. मग तुम्ही ते मला ऍड केलं होतं ग्रुपमध्ये, 700 पासून 1000च्या ह्याच्यामध्ये ग्रुप होतं. तर आज तर आयडी पाठवा सांगितलं आणि 0 आहे, तर मग तुमची लिंक येणार नाही म्हणून म्हटलं की सरांशी एकदा बोलून घ्यावं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. फक्त एकदा काय त्या दोन्ही ग्रुप चालू राहतील. गोल्डन ग्रुप मध्ये असाल आय थिंक ऑलरेडी. हो 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 म्हणजे दोन्हीकडे ट्रेड येतील, त्याचं काय गोल्डन लोड ग्रुप घेऊ मध्ये नका. आहे आणि एसएमसी मध्ये पण घेतलेला आहे मला. हां हां येस येस. मग काय नाही, गोल्डन ग्रुपमध्ये पण ट्रेड पडणार आहे 7-8 दिवस, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर हे सगळे आता आता काय झालंय एक सोबत 2000 मेसेज पडले, तर त्याच्यामुळे थोडंसं वाट बघा. गोल्डन ग्रुपमध्ये ट्रेड पडते आहे, त्यानंतर मग मला मेसेज टाका, मी करतो ऍड बरोबर. हा हा मग सर, आणि तुम्ही फंडेडचं जे सांगणार होता ना, तर कारण का फंडेडचं पण आय थिंक थोडस मी हे केलंय, म्हणजे कोणाचं अकाउंट घ्यायचं, फंडेड बिप्स घ्यायचं का फंडेड स्कॉट घ्यायचं, ते सगळं थोडंसं मी बघितलंय. पण तुम्ही जे सजेस्ट कराल ना तर ते घ्यावं असं म्हणजे माझं असं हे चाललंय, म्हणजे विचार वाटतोय माझा की सर जे सांगतात ना प्रॉपर एकच माणसाला फॉलो करावं आणि तेच घ्यावं आणि तेच पुढे कंटिन्यू करावं असं. हां चालेल ना तसं पण. हा मग ते कायपर्यंत होतंय ते सांगा मला सर. आणि थोडस काही चुकलं तर जरा थोडस प्लीज गायडन्स करा, कारण का खूप मार खाऊन आलोय सर. आता तुम्ही बोलले ना आज व्हिडिओ बनवताना टाकताय ना सगळ्यांनी माती खाल्ली, असं झालं तसं झालं, की काय होतं की तिथे जसं तुम्ही बोलताय ना की बाहेरच्या लोकांना फॉलोअप केल्यानंतर ही स्ट्रॅटेजी सोडली ती स्ट्रॅटेजी वापरायची, तर ते ऍक्च्युली होत नाही. आणि माझं झालं काय, पहिला US 100 मध्ये मी स्टडी केला आणि मी डायरेक्ट गोल्ड मध्ये आलो जास्त फंड आल्यानंतर. तिथे चुकी झाली, ज्या ज्या चुकी झाल्या त्यानंतर एक एक समजायला लागल्या सर. इथं असं आहे, चुकीला शिक्षा म्हणजे पैसे जाते, दुसरे काय सीनच नाही. हो 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 सर, हो सर. येस काय नाही, ठीक आहे, थँक्यू सर. येस ओके ओके सर. पुढं कोण आहे, रोहन 07. रोहन. हॅलो सर. येस बोल ना. हा सर, त्या दिवशी मी सेमिनारला आलतो, खूप भारी वाटलं तुमच्या सेमिनारला, आणि तुमचं जे गिफ्ट आहे ना ते मनापासून खूप आवडलं सर. काय भेटलं तुला? माऊस. आणि हे बघितलं की तुमची आठवण येते सर. त्यामुळं खूप मोटिवेट आहे. आणि मी 4 वर्षापासून आहे मार्केटमध्ये, म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासून करतोय. आणि मी $100चे $500 2-3 वेळा नेले. पण एक दिवस असा येतो की डायरेक्ट त्या $500चे $0 होतात. बर ठीक आहे. आणि मग असं व्हायला लागले. मी एक रिदम सांगतो तुम्हाला सगळ्यांसाठी सांगतो, एकच मिनिट फक्त. आता ऐका, सगळ्यांसाठी एक रिदम सांगतो मी ट्रेडिंगचा, तुम्ही काय रिदम फॉलो करू शकता. तर तुम्ही 100 तर 500 कसं करता आय डोंट नो, मला माहीत नाही, मी अजून जिंदगीत कधी असलं केलं नाही. पण एक पॅटर्न काय ठेवा ट्रेडिंगचा, 100चा अकाउंट आहे, स्लोली बरं का, स्लोली नाही, 100चा अकाउंट 200वरती न्या. 1 टाइम नेलं, 100 प्रॉफिट झाला, बाजूला ठेवला. परत तेच 100चा अकाउंट डबल 200वरती न्यायचं. जर 100चा 500वरती नेऊ शकता तर 100चा 200 ऑब्व्हियसली नेऊ शकता तुम्ही. 2 वेळा झालं, तिसऱ्या वेळेस पण 100चा 200वरती न्यायचं. 3 वेळा 100-100-100चे अकाउंट बनलेत आपले. टोटल प्रॉफिट 300 आपल्याकडं, आणि इकडं 100चे कॅपिटल होतं. एकदा सर काय झालं माहिती आहे का, म्हणजे स्टार्टिंगला एक मिनिट मी आधी जे हे सांगतो ना ते एकदा कन्फर्म करून घ्या सगळेजण, आणि मग त्यानंतर आपण बोलू. ठीक आहे. 100 असं 3 वेळा अकाउंट तुमचं डबल झालं. आता तुम्ही प्रॉफिटेबल आहेत सगळेजण असं एक समजून चला मनामध्ये. आता 100च्या अकाउंटला ना तुम्ही सुरुवातीला किती रिस्क घेत होता, $3 $4 रिस्क घेत होता. $3-4 तुम्ही अकाउंट डबल करत होता $3-4.
ठीक आहे. आता ट्राय काय करा माहिती आहे का, $100च्या अकाउंटला $20 रिस्क घ्या. हे ट्राय करा. 20% रिस्क आहे. मी तुम्हाला सगळेजण म्हणताल की काय चुकी सांगायला लागला, बट नाही, मी चुकी नाही सांगत. मी माझी स्टाईल सांगतोय. 100च्या अकाउंटला मी $20 20% रिस्क घ्या. किती ट्रेड लॉस करू शकतो आपण? 5. बरोबर, 5 ट्रेडमध्ये अकाउंट आपलं वॉशआउट होऊन जाईल. आता 100चं अकाउंट आपण 3 वेळा तर डबल केलेलं आहे. 3 वेळा डबल केलेलं आहे, चांगलं. मग आपल्याला इथलं परफेक्ट ट्रेड माहिती आहेत. आपण परफेक्ट ट्रेडला $20 रिस्क घ्यायची, ट्राय मारायची. ठीक आहे. अकाउंट वॉशआउट झालं, 5 ट्रेडमध्ये वॉशआउट होईल. एकदा वॉशआउट झालं, परत आपलं जुन्या स्टाईलला यायचं. $300 रिस्क, 100चं अकाउंट डबल 100वरती न्यायचं. ठीक आहे. ही रिदम फॉलो करा. आणि सर म्हणजे 100 वॉशआउट होतं, 500 होतं ना सर, ज्या टायमिंगला एक्सनेस होतं ना सर आपल्या इंडियामध्ये चालू, त्या टायमिंगला माझ्याकडे लॅपटॉप होतं. तर मी काय करायचो की मोबाईलवर ट्रेडिंग करायचो. लॅपटॉपवर ट्रेड घेतला की माझा निगेटिव्ह मध्ये 100% जायचा. आणि ज्या टायमिंगला मी मोबाईल मध्ये करायचो ना, त्या टायमिंगला मी कॅन्डलस्टिकचं म्हणजे जे वीक असतात का, त्या वीकला मी फॉलो करायचो. आता समजा सपोर्ट पैसे आलो किंवा रेजिस्टन्स पैसे आलो, तर तिथे वीक अशा मोठ्या मोठ्या बनायच्या. त्या वीकला मी फॉलो करून त्या वीकवर स्ट्रॅटेजी वर्क केली आणि त्याच्यावरून पैसे बनवले. असे भरपूर 100, 200, 150 पर्यंत गेलतो. आणि एक दिवस असा आला की डोनाल्ड ट्रम्पचे काहीतरी चालू होतं स्पीच, तर त्या टायमिंगला मी सेलला टाकायचो आणि ते बाईंगला पळायचं कंटिन्यू. त्यामध्ये माझं वॉशआउट झालं अकाउंट. बरं. ठीक आहे. न्यूज वगैरे थोडंसं सगळ्या गोष्टी लक्ष देऊनच करायच्या. रँडम मध्ये घुसायचं नाही रे, म्हणजे रँडम मुवमेंट जे येते ना, ते मार्केट त्यात घुसायचं नाही. आपलं फिक्सवाले ट्रेड शोधायचे आणि तेवढे ट्रेड करायचे फक्त. आणि सर त्या दिवशी सेमिनारला खूप भारी वाटलं. लय मस्त झालं सेमिनार, एकदम मस्त. चला, फक्त आता फायदा देऊ द्या सगळ्यांसाठी, ती महत्वाचं आहे सगळ्यात जास्त. त्यासाठी प्रयत्न करा सगळेजण. बाकी काय करिअरचं काय माझं चालू आहे, पण हे आता पेपर आले जवळ IBPS वगैरे, तर त्याची प्रिपरेशन चालू आहे. त्यामुळे थोडं मार्केट पासून दूर आहे. बेस्ट. तर आता हे पेपर झाल्यानंतर मग जानेवारी पासून रिस्टार्ट करत नाही. येस डन, असंच करा. चालेल, डन. घेऊ पुढचं. हां ठीक. त्यानंतर कोण आहे रोहन, त्यानंतर Vivo V24. काल किती राहिले तरी? ओ माय गॉड, लय लोक आहेत अजून. थोडं फास्टमध्ये घ्या सगळेजण. Vivo V24 बोला. हा सर, हॅलो. येस बोला. हा सर, माझे असं एक क्वेश्चन होता की आपण आता मी XM मध्ये डेमो ट्रेडिंग करतोय, तर मी आता 800 याच्यापर्यंत गेलोय. मी $800 पर्यंत, पण डेमो चालू आहे. पण तुम्ही दिले स्ट्रॅटेजी प्रमाणे मी लिक्विडिटी आणि लिक्विड स्वीप वरच काम करतोय. ओके. पण ते मला व्यवस्थित येते. कधी कधी एसएल जातो, कधी कधी मला प्रॉफिटेबल होते. पण मला ते अशी एक शंका होती, आपण ज्या वेळेला विड्रॉल घेऊ, म्हणजे आपण ज्या वेळेला एक्सचेंज करू, ते इंडियामध्ये आपल्याला हे आहे का, घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम येत नाही ना अकाउंटला? एक 98% नाही येत, 2% चान्स आहेत यायला. पण मग त्यासाठी आपण काय करायचं, स्पेशल बँक अकाउंट यूज करायचं. मग फक्त काय होऊ शकतं, प्रॉफिटचा पैसा आपला थोडासा अडकू शकतो, एवढाच विषय. बट बाकी तर एवढं काय नाही. पण विड्रॉलला आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे विड्रॉल आपल्या अकाउंट पर्यंत येतं, तिथपर्यंत नाही काय इश्यू. येस, ठीक आहे. ओके, एवढंच प्रश्न होता. थँक्यू सर. पुढं कोण आहे? निहाल आयुब. सर बोला. अध्यक्ष नमस्ते. येस. ताजवरून बोलतोय. काल अकाउंट काढले आपण नवीन थ्रू XMला. आपल्याला असा डाऊट होता की आपण स्टॉक मार्केटचं शेअर्स घेऊन ठेवतो, तसं समजा आपण 0.1चा लॉटच एकदम घेतला आणि ती सेलच नाही केला तर चालतं, काय प्रॉब्लेम नाही. फक्त होल्डिंग चार्जेस लागतात, फक्त स्वॅप चार्जेस लागतात डेलीचे. ती कसे असतात, कसं कळणार? जाऊन चॅट सपोर्टला मेसेज टाकायचा की डेलीचे स्वॅप चार्जेस किती, किंवा एकदा लॉट मारून बघा, एक दिवस होल्ड करून बघा, समजते आपलं किती आहेत. पण भरपूर लागतात, आय थिंक $4-5 आसपास स्वॅप लागत असेल. मी कधी ट्राय मारलं नाही होल्ड करायला. स्वॅप फ्री अकाउंट पण भेटते, पण त्यासाठी स्टेटस पाहिजे अकाउंटचं, मग ते स्वॅप फ्री पण करतात अकाउंटला. होल्ड किती करू शकतो, कॅपिटल वॉशआउट होतात, पण त्यामुळे होल्डिंग करून काही सेन्स बनत नाही. हां, विड्रॉलचं काय? विड्रॉलचा तुमचा व्हिडिओ बघितला, $10,000 तुम्ही
वेगळी प्रोसेस केली ती बायनान्स वगैरे USDT ती काय कळलं नाही नक्की. मग आम्हाला $100 पण तीच प्रोसेस नाही करायला नाही लागणार नाही, डायरेक्ट? नाही, 100ला ती नसते प्रोसेस, 100ला बँक ट्रान्सफर असतं. तर तुम्ही जी $1000 प्रॉफिट काढताय त्याला किती ही वापरताय, किती डॉलर? 1000 कुठं काढतोय मी जास्त काढतो. ऍव्हरेज 1000 किंवा 1500 2000 समजा आज 3000 काढलं प्रॉफिट तर किती तुमचं हे असते म्हणजे मुद्दल? आता अकाउंट बॅलन्स माझा 20K आसपास आहे, पण त्यासाठी माझ्या बॅकअपला मी पकडून चालतो की माझ्याकडं $1 लाख फंड आहे. ते पकडून मी त्या अकाउंटला तेवढी रिस्क घेतो. म्हणजे तुम्ही ट्रेडला 10% रिस्क घेताय का कसं? नाही 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 नाही, माझं हे बघा, सगळं काय असं नाही की सगळा फंड आणून उचलून ब्रोकरमध्ये टाकायचं आपल्याला, अजिबात नाही. ब्रोकरला फंड किती ठेवायचा, 20,000 25,000 ठेवायचा, बाकी बॅकअपला बायनान्सला बायबिटला ॲड असतात पण, आणि मग त्यानुसार रिस्क घ्यायची. मी एक ट्रेड घेतो त्यामुळे मला असं कधी होत नाही की चला माझं काय अकाउंट वॉशआउट व्हायला लागलं आहे. मला माहिती आहे की आता हां माझं अकाउंट समजा 3 वळीन लॉस झालेत, माझे $10,000 संपलेत, तर उद्या मला माहिती आहे काय की बाबा मला आता पैसे ॲड करायचे आहेत अजून $10,000, तर मी दुसऱ्या ह्याच्यामधून ते पैसे ॲड करू शकतो. मी टोटल $1 लाख कॅपिटल आहे, ह्या हिशोबाने मी रिस्क घेतोय तिथं. बरेच लोक, म्हणजे तुमचं क्वेश्चन व्हॅलिड आहे ॲक्च्युली, कारण की बरेच लोक असे म्हणतात की आता त्या दिवशी माझा अकाउंट बॅलन्स दिसत होता, मी विड्रॉल टाकल्यावरती अकाउंट बॅलन्स किती होता माझा, आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना मला क्वेश्चन हेच विचारलं की मग एवढी कसं काय 25% रिस्क घेतो. मी 25% म्हणजे $1 लाख ब्रोकरला ठेवण्यात काही सेन्स नाही, ते आपण वॉलेटला ठेवू शकतो अमाऊंट असं. बरोबर. आणि अजून एक होतं ती तुम्ही अकाउंट ओपनिंगचा जे व्हिडिओ केलाय का नाही प्लेलिस्ट मध्ये, तो 2 वर्ष जुना आहे. ती जरा आत्ताचं फंक्शन आणि ती जरा वेगळं दिसते, नवीन माणसाला जरा घोळते आपण काढताना. काय करा, रेकॉर्ड करा तो तुम्ही अकाउंट आणि मला व्हिडिओ पाठवा, मी अपडेट करतो. माझ्याकडे नाही अकाउंट ओपन करायला कोणाचं, तुम्हीच करून पाठवा. तुमच्यातलं कोण असेल एखादं तर मला मस्तपैकी अकाउंट आम्ही अकाउंट ओपन करायला बघितलं, 3 वेळा ती स्टँडर्ड आयडी टाकतोय तुमच्या बॉटला, तो म्हणतो आमच्या थ्रू नाहीच. 3 वेळा टाकतोय स्टँडर्ड आयडी, तो म्हणतो आमच्या थ्रू नाही. गेला सर अकाउंट ओपन झालं लगे गेला सर, बोटला अपडेट व्हायला 1 तास लागतो. हां असं आहे. असं आहे. एक काम करा, रेकॉर्डिंग करा, जर असेल कोणाकडे तर किती लोक आहेत, 200 लोक आहेत ना, कोणाकडे असेल ना तर रेकॉर्ड करा आणि पाठवा मला व्हिडिओ, मी अपडेट करतो नवीन व्हिडिओ. नंतर माझ्याकडे कोण नाही, मी बघितलं, तुम्ही पाठवा असेल कोणाकडे तर. बरं, मला थोडक्यात एक रोडमॅप सांगा की ट्रेडिंगसाठी काय करावं लागेल. 10 दिवसाची ही बॅच, ठीक आहे, 10 दिवसा बॅच कंप्लीट करा. त्यानंतर एक महिनाभर ऑब्झर्व करा मार्केटला की काय होतंय काय नाही, हे असं चालतंय का, हे सगळं ऑब्झर्व करा महिनाभर. त्यानंतर थोडं ट्रेड वगैरे प्लेस करायचे का, ट्रेड वगैरे प्लेस करायचे शिकला की थोडं डेमो प्रॅक्टिस करा. ती प्रॅक्टिस केली की परत आठवडाभर गॅप घ्या, प्रेडिक्शन करा. आता प्रेडिक्शन करायचं, बघणं वेगळं आणि प्रेडिक्शन करणं वेगळं. सुरुवातीला महिनाभर फक्त बघायचं मार्केट कसं चालतंय, कधी वर कधी खाली जातंय. मी जवळजवळ 2-3 महिने झालं नुसतं बघतो. ह्याच्या आधी मी फक्त प्रेडिक्शन, आता स्ट्रॅटेजी शिकून प्रेडिक्शन करायचे का, प्रेडिक्शन करायचं बाबा कधी अप जातं, एसएल किती येतोय, टार्गेट किती येतं, हे प्रेडिक्शन करायचे का. महिनाभर प्रेडिक्शन करायचं, कॉन्फिडन्स आलं की लाईव्ह फंडमध्ये एंटर करायचं. तोपर्यंत मग तुमचं ट्रेड फक्त फॉलो करू का, डेली एक ट्रेड $100 ऍड करून करू शकता, काय प्रॉब्लेम. ठीक आहे, थँक्यू. गणेश चव्हाण सर, ऑलरेडी टायमिंग झालं माहिती आहे का, 10:15 वाजले. गणेश चव्हाण सर. हाय सर, गुड नाईट. हॅलो, हां बोला ना. आवाज मनमोडून बोलतोय सर मी, गणेश चव्हाण. हॅलो, म्हटलं मी कोरोनापासून ट्रेडिंग करतोय, इंडियन मार्केटमध्ये पण केलं काही दिवस, ऑप्शन मध्ये, त्याच्यावर लॉसच होत गेला. स्विंग ट्रेडिंग केली, त्याच्यात प्रॉफिट झालं, पण फॉरेक्स ट्रेडिंगचे तुमचे व्हिडिओ बघितले तेव्हाच थोडं प्रॉफिट होण्याचे चान्सेस समजले. मी स्टडी खूप केली, एक कोर्स पण केलेला आहे, त्याच्यात मला काही कळालं नाही. पण तुमचं जे लाईव्ह होतं ना पंढरपूरला आता, तेव्हा मी येऊ नाही शकलो, लांब होतं जास्त अंतर आमचं, मनमाडचं आहे मी, वडगाव विलेज मध्ये असतो. पण त्याच्यात तुम्ही इन्व्हर्टेड हॅमरची जी स्ट्रॅटेजी सांगितली ना सेलसाठी, आता पण म्हणजे मी खूप स्टडी करायचो, सगळं करायचो, पण एक स्ट्रॅटेजी सापडत नव्हती अशी विशेष, कसं ट्रेड घ्यावा असं. तर ती स्ट्रॅटेजी तुम्ही जी समजावली ती अशी काय 5 मिनिटात क्लिक झाली, आणि त्याच्यावर मी लगेच त्याच दिवशी बॅक टेस्टिंग केली 1 महिन्यासाठी. तर त्या पूर्ण महिन्यावर फक्त 15 ट्रेड सापडले, पण ते असे सापडले की पूर्ण महिन्याचं प्रॉफिट करून देतील, एकही स्टॉप लॉस नव्हता बघ, अशी स्ट्रॅटेजी सापडली.
तशीच तुम्ही एखादी बाईंगची पण द्या हा असं बाकी वाटतंय मला. नाही, ही स्ट्रक्चरवर डिपेंड आहे ऍक्च्युली मार्केट. सध्याला सेलिंग स्ट्रक्चर आहे मार्केट, तोपर्यंत सेलिंग चालणार आहे. बाईंग स्ट्रक्चर शिफ्ट झालं की बाईंगला करू आपण, हो असं आहे ना. पण ते स्ट्रक्चर शिफ्ट होत्या सुरुवातीला मार्केट आपण बाईंग करू शकत नाही. आळनबळ बाय करण्यात काय सेन्स नाही. कधीतरी एका बाय करतो आपण. जाऊन महिन्याला गोल्डन ग्रुप चेक करा, तुम्ही महिन्यामध्ये बाईंगचे रेडी एक नंतर 2 असतील, बाकी सगळे सेल आहेत. हे स्ट्रक्चरवर डिपेंड आहे मार्केटच्या. बाईंग बोलल्यावरती बाईंग तुम्हाला मी जानेवारी पासून फॉलो करतोय. तुमचा एक व्हिडिओ बघितला होता मी, ते तुम्ही नाही युट्यूबला टाकलेलं आहे कुठल्या तरी याला तुम्ही हे दिलं इंटरव्ह्यू दिलेला होता तेव्हा. त्यानंतर तुमचा इंस्टाग्राम पेज बघितलं. म्हणजे विकत कोर्स घेऊन पण जे शिकायला नाही भेटत तुम्ही फ्रीमध्ये शिकवता. म्हणजे तुम्ही ज्या सिच्युएशन मधून वरती आलाय, तुम्हाला वाटतं की म्हणजे काय म्हणतात प्रामाणिकपणा जे आहे ना, की माझं नुकसान झालं ते दुसऱ्यांचं नको आहे असं. म्हणजे एक पहिलं ट्रेडर बघितलं तुम्ही असं का निस्वार्थ सांगतोय बा लोकांना ट्रेडिंग करा पण कमी पैशाने करा किंवा तुमचा लॉस नको व्हायला असं. असं तुम्ही एकच व्यक्तिमत्व आहे जे म्हणजे मी कोर्स केलेला आहे जास्त नाही 10,000 केलेलं आहे. पण त्याच्यात जे शिकायला नाही भेटलं तुमच्या फ्री क्लासेस मध्ये मला शिकायला भेटलं आणि एक प्रॉफिटचा कॉन्फिडन्स आलाय. माझी फॉरेक्सची ट्रेडिंग जर्नी जास्त दिवसाची नाही, 6 महिन्याची जे मी आधी $200-300 ऍड करायचो दर महिन्याला, पूर्ण वॉशआउट करायचो. एक नंतर काय केलं मी थोडं थांबलो, त्याच्यानंतर अभ्यास केला थोडा, पुन्हा ऍड केली. मी तर $300 $2,400 केले एक महिन्यात. आणि त्याच्यानंतर एक दिवस अशी ट्रेडिंग झाली का $1,000 डायरेक्ट लॉस झालं. आणि त्याच्यानंतर मग काय केलं, जेवढं फंड होतं तेवढं मी विड्रॉल मारून टाकला. आणि मग पुन्हा 15 दिवस महिनाभर गॅप केला, डेमो ट्रेडिंग केली. आणि मग पुन्हा नवीन ट्रेडिंग करायला लागलो. आणि तुम्ही म्हणता ना का एकच ट्रेड घ्यायचा, तर मग मी एकच घ्यायचा प्रयत्न करतो. 2 ट्रेड घेत होतो, जास्त नाही घेत. तर ते कंट्रोल करायचं मला, एकच घ्यायचा असं. आणि मग त्याच्यानंतर आता माझं मी $200-300 ऍड करतो, जास्त नाही करत. त्या $200-300 $500-600 असं करतो. $50-50 $100 असे विड्रॉल मारत राहतो. आता मी असं ठरवलं ते डॉलर फक्त $1,000 ठेवायचे ना, $1,000 नंतर जो प्रॉफिट होईल तो आपण विड्रॉल मारत राहायचं. आणि हे आपल्या पंढरपूरच्या सेशन पासून आहे ना असं ठरवलं की दररोज एकच घ्यायचा, पण ते कंट्रोलच होत नाही. पण जास्तीत जास्त 2 घेतो मी, 2 ते 3 हळूहळू होईल ना, लगे नाही होणार. हो. आणि मग जसं ते व्हायला लागलं तसं मी प्रॉफिट मध्ये आलोय. लॉस पण कंट्रोल केलाय. लॉस पण म्हणजे जास्त $20-1 घेतो, फक्त $20-30 असं. ओके, बस, बाकी काही नाही. चालेल, डन. तुम्ही जे शिकवता ना ते प्रामाणिकपणे शिकवता आणि त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. धन्यवाद माझ्याकडून पण. घेऊ पुढचं. हो चला आता पुढचं तर घ्यायचं मूड म्हणणं. मी एक गोष्ट सगळ्यांना काय सांगतो, लय भारी गोष्ट आली डोक्यात सांगायसारखी, विसरून गेलो होते मी, त्यांच्या बोलण्यावरूनच आले होते माझ्या. हां, काय करा सगळेजण, स्लो स्टार्ट करा. काय लगे फंड आणि पैसे ॲड करा, अजिबात मागा लागत नाही. एकदम रिदमनं स्लोली जायचं. मार्केट कुठं पळून जात नाही आणि मी पण कुठं जात नाही. दुसरी गोष्ट, ह्याच्या स्ट्रॅटेजी वगैरे सगळं वर्किंग आहे. नीट इज्जतमध्ये करायचं, उगाच कधी ना मिळण्यासारखं करायचं नाही, ठीक आहे. आणि अजून तर सांगितलेलं की तुम्ही जर ह्या बॅचनंतर परत जिंदगीत जाऊन कुठं पैसे देत असाल कोणा कोर्सला, पश्चाताप करणार, ही गॅरंटी आपण सगळ्यात सुरुवातीलाच दिलेली होती. ओके, त्यामुळे कुठेही पेड बॅच करायची गरज नाही आहे. जर तुम्हाला नसेल जमत, इन फ्युचर तुम्ही ट्राय करू शकता, बट ॲटलिस्ट 2-3-4 महिने तरी ह्याच्यावरती तुम्ही स्टडी वगैरे करा आणि मगच तुमचे पुढचे डिसिजन वगैरे घ्या. आता सगळ्यांचा आज नाही घेता आलेला आहे. परत एकदा उद्याचा जो लाईव्ह क्लास आहे डायरेक्टली आपण डाऊट सॉल्विंग चालू करणार आहे. त्यामुळे उद्या तुम्ही परत हँड रेज करू शकताय. परत तुमचे हँड रेज केले की परत मी क्वेश्चन घ्यायला चालू करतो. आजच्यासाठी सॉरी, उद्या 2 तास वाटलंच तर क्लास घेऊ, पण सगळ्यांचे हँड रेज आहे तेवढे आपण उद्या संपूया. आज चांगले 10-15 राहिलेले आहेत. आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. काय प्रॉब्लेम मला बिनधास्त टेलिग्राममध्ये मेसेज करा. आता थोडंसं 2 दिवस रश राहणार आहे गोल्डन ग्रुप चेंजिंगमुळं, त्यामुळे थोडंसं रिप्लायची वाट बघा. त्यानंतर व्हॉट्सअप पण चालू झालेलं आहे आपलं, त्याच्यावरती पण मेसेज करू शकता तुम्ही. भेटूया नेक्स्ट लाईव्ह क्लासमध्ये.